तेव्हा अजिंक्य देव, अशोक सराफ यांना जोडून पाहिजे होतं. हे शॉर्टच्या आधीचे रिलॅक्स असतात आणि शॉर्टच्या आला की ओके रेडी रेडी रेडी, तेव्हा ते पहिले हे असं करतात का, म्हणजे आधीपासून रेडी नसतात ते. बरोबर. ते त्यातलं बॅकग्राऊंड काहीच माहिती नाही. पण असं कधी भूमिका वगैरे नाकारण्याचा विषय आला का, किंवा नाकारलं का, आणि असं काही पश्चाताप झालं की यार करायला पाहिजे होती? तर मला असं वाटतं ना की ना आपल्यात काय नाही, समोरच्याला कळतं, आपल्याला कळत नसतं. आपण बागडत असतो कसं, पण यांची पर्सनॅलिटी खूप वेगळी वाटते. ह्या रोलला करेक्ट झालं, त्या रोलला करेक्ट झालं, हे बघणारा कोणीतरी, कोणाची तरी नजर असावी लागते. ही महेश सांगते. वा काही प्लॅन या नाटकाला आम्ही काय यावं? हसण्यासाठी यावं, रडण्यासाठी यावं, एंटरटेनमेंटसाठी यावं, नक्की कशासाठी? पण खरं सांगू तुम्हाला, ज्या वेळेला मी सिनेमा आम्ही जेव्हा बघत होतो थिएटरमध्ये, तेव्हा सासरे बसले होते, असे सासऱ्यांचे मित्र होते. अच्छा, हे तुमची जावं आहे ना, आणि ते सासरे तर तर त्यांना ते कसं होतं, अभिमान वाटतोय आपला जावई सिनेमावरती. पण हे कॅरेक्टर आहे ना, जे आतापर्यंत ऍक्टरने रोल केले त्यापैकी कोणता रोल करायला आवडेल हिंदी किंवा मराठीमध्ये? लोकांना भरत जाधव दिसतो. एक कोणीतरी मला म्हणाला, अरे भरत जाधव असा स्टार होता, तो सही देसाई नंतर तर दिसतो ना तुम्हाला. त्याच्या आधीच ऑल दिवस येण्याच्या आधी 10 वर्ष आधी पहिलं सही देसाई, यामध्ये 10 वर्षाचा गॅप गेलाय. बरोबर. आणि ऑल दिवस मिळण्याच्या आधी काही वर्ष त्यांनी एकांकिका स्पर्धा केल्या. तो प्रवास तुम्हाला माहितीच नाही प्रेक्षकांना. अरे साबा, ते एव्हरग्रीन. म्हणजे अमजद खान या अभिनेत्याला सॅल्यूट आहे. म्हणजे ना, ते त्यांनी ज्या माणसाने जी भूमिका केली ना गब्बर सिंगने, शोलेमधलं कुठलंही पात्र घ्यावं. नमस्कार. विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदावले तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये खरोखर फिल्म इंडस्ट्रीतले हिरो संजय खापरे सर आलेले आहेत, ज्यांनी खूप विविधरंगी भूमिका सादर केलेल्या आहेत, आपलं एंटरटेनमेंट केलेलं आहे. विलनची भूमिका असू द्या, विनोदी भूमिका असू द्या, किंवा खूप साऱ्या अष्टपैलू भूमिका मी असं म्हणेल त्यांनी केलेल्या आहेत. त्यांच्या आयुष्यातलं स्ट्रगल, त्यांनी काय कॉन्ट्रीब्यूट केलं सिनेमा इंडस्ट्रीला किंवा आपल्या आयुष्यात करमणुकीच्याद्वारे, खूप साऱ्या गप्पा आपण त्यांच्याशी मारणार आहे. त्याचबरोबर फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्या लोकांना नवीन यायचं आहे, नक्की काय चॅलेंजेस आहेत, कशा पद्धतीने त्यांनी डील केलं पाहिजे त्यांच्या आयुष्याशी, याच्याबद्दलही आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहेत. त्यांच्या आयुष्यातले चढ उतार आणि आत्ता जे काही ते नवीन प्रोजेक्ट करतायत, आपलं काय एंटरटेनमेंट ते भविष्यात करणार आहेत, त्याच्याबद्दलही आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. तर विजेता कॉर्नरमध्ये सर तुमचं मनापासून स्वागत. मनापासून धन्यवाद. तर सर, मला तुमचा प्रारंभिक काळ जाणून घ्यायला आवडेल की कसं काय तुमच्या आयुष्यामध्ये अभिनयाची सुरुवात झाली? अच्छा, ॲक्च्युली कसं झालं की आमच्या कुठेतरी रक्तात असावं लागतं ना ते. बरं. रक्तात असतं आणि मुळात तुमच्यात असतं म्हणजे नेमकं कुठे असतं. आपण एखाद्याला म्हणतो ना की अरे ह्याच्यात काहीतरी होतं म्हणजे नेमकं कुठे होतं, ते आपल्याला कळायला थोडासा वेळ लागतो. आणि ते मला असं वाटतं की ना, अनुवंशिकतेने तर तुमच्याकडे ते आलेलं असतं. आमच्या घराण्यातून आजोबांकडून ते माझ्याकडे आलं असेल. पण खरं घडलं ना, खरं तर आमच्या त्या चाळीमध्ये आम्हाला काहीतरी करण्याची संधी मिळाली हो. मग आमच्यातलाच मुलगा कोणीतरी रायटर असायचा, आमच्यातला दिग्दर्शक. कोणती चाळ होती ती? आमच्या शिवडी विभागातली, मुंबईतला शिवडी विभाग आहे, तिथले हिरजीबाग वाडी, त्या वाडीत आम्ही राहिलो. मग अगदी बैठकघर गावासारखं आमच्या इथलं वातावरण, विहीर होती. म्हणजे आम्ही जे लोकांनी गावात अनुभवलं ते आम्ही त्यावेळेला तिथे शहरात अनुभवलं, गावासारखं वगैरे. सण उत्सव सोहळे आमच्याकडे भरपूर व्हायचे. त्यामुळे आणि बरं, एखाद्याची परिस्थिती बाजूच्या घरातल्यांची याची जरा बरी आहे, याच्या पलीकडे काही नाही, हाय कॉन्ट्रास्ट वगैरे असं काही नव्हतं. हा म्हणजे हा पराकोटीचा श्रीमंत, हा कार घेऊन फिरतो वगैरे, असं काही नव्हतं. आणि फार गरीब आहे कोणी असं कोण नव्हतं वगैरे. पण परिस्थितीचं म्हणायचं झालं तर थोडीशी चणचण असायचीच. कामगार विभागात आम्ही राहिलो म्हटल्यानंतर थोडीशी आर्थिक परिस्थिती असायची, पण त्याच्यामधून सुद्धा आम्ही आनंद शोधला. आणि ज्या वेळेला म्हणजे म्हणतो ना आपण कंपॅरिझन करायला, असं आपण मुळात चांगली परिस्थिती आपल्याला माहितीच नसते ना, उत्तम काय ते माहितीच नव्हतं. त्यामुळे कंपॅरिझन नाहीच ना. त्यामुळे याच्यातून कसं आपण मार्ग काढत पुढे जातोय
आणि त्यावेळेला म्हणजे शिवडी नाक्यावर मी एकटा जाणं, शिवडी नाक्यावरची पाणीपुरी खाणं, हे म्हणजे आमच्या आयुष्यातलं लक्झरी. लक्झरीज काय. मी तुम्हाला सांगू ना, माझ्या आयुष्यातलं जर कॅडबरी चॉकलेट केव्हा खाल्लं असेल तर मी 12वीला असताना. बापरे. म्हणजे कोणाला सांगून खरं वाटणार नाही, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या 12वीची परीक्षा पास झालो किंवा काय, त्यावेळेला माझ्या आत्तेभावाने माझा बर्थडे सेलिब्रेट वगैरे केला, तेव्हा आलेल्या त्या गिफ्ट्स असतात वगैरे. आयुष्यात पहिल्यांदा बर्थडे सुद्धा 12वीला असतात. हो. ओके. अहो टीव्हीच आमच्याकडे आला तो मी 10वी झाल्यानंतर. बरं. हां, तर त्यामुळे ना रामायण वगैरे ह्या सगळ्या ज्या वेळेस सिरियल जे होते ना, त्यामुळे दुसऱ्यांकडे जाऊन मी सुरू व्हायच्या आधीच आम्ही त्यांच्याकडे कधी लागतंय ते, आणि मग ते त्यांच्या घरात काय शिस्त आहे वगैरे यांच्याकडे आमचं लक्षच नाही की जेवणाचं असं काहीतरी मस्त सुगंध आला, काहीतरी बनलंय. आजकाल आपण बोलतो काय मग वहिनी काय बनवलंय वगैरे, आमचं त्यांच्याकडे लक्ष नाही. टीव्हीवर काय बघायला मिळेल ते, ही जी चालना मिळाली ती आमच्या साडीतूनच मिळाली. मग कोणाकडे एकाकडे टीव्ही होता, एक गुजराती होते त्यांच्याकडून आम्हाला 5 पैसे 10 पैसे घेतले जायचे सिरियल बघण्यासाठी, टीव्ही बघायला. त्यावेळेला रविवारचा हिंदी चित्रपट आणि शनिवारी मराठी चित्रपट असायचा. दुपारी 4 वाजता मराठी. हां, तर ते बघायला मिळणंच आमच्यासाठी खूप होतं. तर त्यामुळे ना मनोरंजनाची एक व्हॅल्यू होती आम्हाला. आणि आमच्याच विभागामध्ये ना दीपोत्सवला वगैरे काही ना काही असं व्हायचे सण, नाटकं वगैरे व्हायची. मग ते नाटक होताना ते कसं करतात, आणि महत्त्वाची म्हणजे ना चलचित्रवाली अशी नाही, म्हणजे असं असं केल्यानंतर ती गुहा ओपन होते, हे आम्हाला हे कसं काय होतं. आम्ही इथे या रस्त्याने रोज येतो जातो, हे असं काही नाही आहे, पण ते कसं केलं असेल. त्यातली एक नीलपरी नावाचं नाटक होतं, मला अजूनही आठवतंय. ती आकाशातून येते ना खाली परी, असं दाखवत. ती आपली हातगाडी होती ना, ती अशी लावलेली, पण आमचं हातगाडीकडे ते हातगाडी तिने कटआउट क्लाउड्स वगैरे दाखवून तिने लपवली होती. कशी आली असेल वरून, ती अशी चालत चालत अशी उडत येते वगैरे. ते आम्हाला त्या गोष्टींचं फार अप्रूप वाटत होतं. हे मुळात एक तर आपल्याला ती आतूनच ती आवड, आणि बघायला तर म्हणजे ते सगळे आमच्यासाठी पर्वणी असायची. त्यामुळे आमच्या विभागाचा आमच्यावर खूप मोठं त्यांचं योगदान आहे. नॉट नेसेसरी की त्यांनी आमच्याकडून म्हणजे हे वर्कशॉपसाठी आमच्याकडून पैसे घेतले, फुकट मिळालेलं आम्हाला वर्कशॉप होतं सगळं आमच्यासाठी शिकायला. आणि मी असं ऐकलं की तुमच्या चाळीत बरीचशी लोक त्याच काळात जन्माला आली जे आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये, नाटकामध्ये किंवा हो आमच्या विभागामध्ये. तुम्हाला सांगतो ना, आता काळेवाडीमध्ये भरत जाधव राहत होता, भोईवाड्यामध्ये आमच्या इथून जवळ एरिया तिथे अंकुश चौधरी, केदार शिंदे वगैरे होते, अरुण कदम, संतोष पवार, ही सगळी मंडळी जी व्यावसायिक रंगभूमीला ज्यांचं फार मोठं योगदान आहे, अशी त्यांच्याबरोबर आपल्याला काहीतरी करायला मिळालं किंवा त्यांच्या बरोबरीनं त्यांनी आम्हाला घेतलं काय तर, ते आमच्यासाठी फार मोठं होतं. संजय बेलोसेसारखा आमच्याकडे असलेला मित्र, आता तो नाही हयात नाही आहे, पण त्यांनी विनोदाची आमची ओळख करून दिली. कोट्या कशाला म्हणतात हे माहिती नाही, शाब्दिक कोट्या म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, एक आम्ही इन्व्हेस्टमेंट नावाची तिच्या एकांकिकेमध्ये असं होतं. म्हणजे म्हणजे ते भालदार चोपदार जे असतात ते राजाने राणीला हाक मारल्या, राणी असं म्हटलं तर राणी सरकार असं म्हटलं त्यांच्या जवळ जाणं वगैरे त्यांचं असायचं. पण हे जेव्हा तिकडे 2 जण जातात, राणी हाक मारल्यानंतर राणी म्हटल्यानंतर ते जवळ गेले सरकार, म्हणजे एकाच शब्दात असे 2 अर्थ वगैरे. आणि हा विनोद आहे ते आम्हाला कळायला संजय बेलोसेसारखा माणूस आमच्या आयुष्यात यावा लागला. तर हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, आम्हाला खूप शिकायला. या लोकांकडनं इन्स्पायर होऊन अभिनयात आलात की आतूनच असं खूप सारं अट्रॅक्शन होतं की नाही मला पण एक दिवस टीव्हीवरती यायचं किंवा नाटकामध्ये यायचं असं होतं? नाही, ते ठरलं नव्हतं. पण एक सांगू का, म्हणजे ना ह्या क्षेत्रात कुठेतरी जाऊन काहीतरी करायचं, ते किती सस्टेन होऊ, कुठपर्यंत जाऊ, लोक तिकीट काढून आपल्या सिनेमा किंवा नाटकं बघतील का वगैरे. सिनेमा हे वगैरे व्यावसायिक नाटकं तर ही खूप लांबची गोष्टी राहिली. आम्ही आमच्या चाळीत करतो. मी 5वी 7वीला वगैरे असताना ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कॉलेजमध्ये गेल्यानंतर सगळ्या ह्या एकांकिका करता करता संजय बेलोसे, संतोष पवार, अंकुश चौधरी यांच्याशी ओळख झाली. मग हळूहळू त्यांच्याबरोबर हे यदा कदाचित मध्ये मुख्य भूमिकेत संतोष पवारांनी तुम्हाला कास्ट केलं होतं. तुम्ही ऑडिशन वगैरे दिलं होतं का ओळखी साहेब चला? नाही, ते असं काही नाही. आमच्या संतोष पवारच्या एकांकिकांचा त्यांनी जेव्हा प्रयत्न मुंबई नावाचा ग्रुप तयार केला
मग ते असं ना, अरे हा आपल्याबरोबर कम्फर्टेबल किंवा आपण याच्याबरोबर कम्फर्टेबल, अशी सगळी मित्रमंडळी आम्ही जमा झालो. आणि त्यावेळेला मी त्यांच्या ग्रुपमधला एकमेव जो होतो तो नोकरीला होतो. बर. ती पण 1,500 नोकरी. मग एकांकी स्पर्धेला त्यातले तर तिथली फीज कोण भरणार, तर संजय भरू शकतो. 350 रुपये आपली एंट्री फी आहे, तर मी ते भरायचो वगैरे. ओके. म्हणजे 1,000 रुपयाच्या नोकरी ते 350 रुपये मी तिकडे द्यायचो एंट्री फीचे. हा, एंट्री फीचे. म्हणजे अर्थात माझ्या त्या 1,000 रुपयाच्या पगाराचा भावानी माझा दीपक खापरे हा माझा भाऊ आहे, त्यांनी माझा फार मोठं पाठबळ दिलं मला. तू कर, तुला जे वाटतं ते कर. हे फ्रीडम मिळणं जे होतं ना, त्याच्यामुळे मी तिकडे संतोष पवार वगैरे या ग्रुपला जॉईन झालो आणि करत गेलो. आणि मग ते घडत गेलं. तोच लिहायला लागला, तोच उत्तम करायला लागला. आणि करता करता त्यालाही ते नाटक सापडलं, सुचलं. पण ते नाटक आमचं कोणी निर्माता तयार नव्हतं घ्यायला. ओके. हे काय करायचं नाटक, अरे करू रे असं म्हणून स्क्रिप्ट किती जणांनी असे ठेवून दिलेले असतील. पण दत्ता घोसाळकर नावाचा जो निर्माता होता ना, त्याला 5 मिनिटात तिथे मी नाटक करून दाखवलं. बरं. यदाकधी नाटक 5 मिनिटात करून दाखवलं. हे मस्त आहे, हे मला आवडलं करायचं. कोणाचं आहे म्हणजे संतोष पवार म्हणून माझा मित्र आहे. मग आम्ही तिकडे अशा कॉलेजला वगैरे जाऊन भेटायला वगैरे लागलो, कुठे संतोष कुठे गेलाय, तेव्हा अँटी कॉम्पिटिशन बसवत होता. तिथून ते घडलेलं नाटक आहे. ओके. बरं, एवढं माइलस्टोन नाटक संतोषच्या तरी डोक्यात होतं का हे माइलस्टोन ठरेल किंवा तुमच्या डोक्यात? असं कोणीच ठरवू शकत नाही. आता हे सुपर डुपर हिट आहे नाटक, चला वाचायला घ्या, असं कोण ठरवत नाही. ते घडतं. आणि ते म्हणतो ना की सगळ्यांचंच नशीब किंवा सगळ्यांचेच ग्रह कामाला लागले आणि ते घडून आलं ते सगळं. असं कोण ठरवून करत नाही. तर लयभारी सुद्धा आम्ही सिनेमा करत असताना रितेश सर बोलत होते, ते म्हणत होते की आपला सिनेमा किती हिट होईल माहिती नाही, पण आपण एक काहीतरी चांगला युथफुल असं करण्याचा प्रयत्न करतोय. ते तसंच असतं. संतोषने पण तोच विचार केला असेल, पण त्याची स्टाईल होती ती अशी म्हणजे म्हणतो ना, त्याच्यात सटायर असलेली त्याची कॉमेडीची स्टाईल होती, जी आजही त्याची चांगला म्हणजे ते बलस्थान आहे ते. त्यामुळे संतोष करू शकला ते छान. बरं, पहिली कोणती अशी भूमिका तुम्हाला सिनेमात मिळाली किंवा काय, तर तो प्रवास कसा होता? किंवा नाटकात तुम्ही सिरियलमध्ये पण काम केलं, पहिलं सिरियल मिळाला, सिनेमा मिळाला, आणि पहिलं सिनेमात काम केलं. कोणता सिनेमा, त्याची काय स्टोरी? हा, तुम्हाला सांगतो ना, सचिन पिळगावकर यांचे सिनेमे व्हायचे. आणि त्यावेळेला कसं चारुशिला वाचनाने त्यांनी अश्विनी येना ह्या गंमत सिनेमात वगैरे ते काम केलं होतं. त्यामुळे केदार शिंदे यांच्या लोकधाराशी ते खूप असोसिएट होते, माहितीचे होते. मग अमुक एक सिनेमा आला आहे, ते मला काही डान्सर्स हवेत, मग लोकधारातले काही डान्सर्स घेतले जायचे. मी पण ऑर्केस्ट्रामध्ये डान्स वगैरे करायचो. महाराष्ट्राची लोकधारा वगैरे असे प्रोग्राम, असे ग्रुप. हा, तर त्या ग्रुपमधून मग आम्हाला तिकडे बोलवलं. मग सचिन पिळगावकरांचा कुंकू सिनेमा आहे, त्याच्यामध्ये ते उधळा फुले उधळा चला हे गाणं मला आठवतंय, कमालिस्तानमध्ये शूट झालेलं. त्या गाण्यामध्ये आम्ही त्याला मजा सगळे ग्रुप आहेत आपले, मजा करिअर बिरियर असा काही विचार नाही. त्या गाण्यामध्ये अख्ख्या गाण्यामध्ये फुलबाजी हे करत असताना मी मस्करी करत एकाला चटका लावला आणि मग सगळा रिदम बिघडला, तरी पण तो शॉट ओके होता. तर हे सगळं जे झालं ना, त्यावेळी सिरियसनेस माहितीच नाही ना, पण ते तेव्हा त्यांच्याबरोबर केलं होतं. तेव्हा अजिंक्य देव, अशोक सराफ यांना जवळून पाहिलं होतं. हे शॉटच्या आधी असे रिलॅक्स असतात आणि शॉट आला की ओके रेडी. तेव्हा ते पहिले हे असं करतात का, म्हणजे आधीपासून रेडी नसतात ते. बरोबर. ते त्यातलं बॅकग्राऊंड काहीच माहिती नव्हतं. आता मी जर इंटरव्ह्यूला तुमच्याबरोबर बसणार आहे, मी तिथपासून तुमच्या केबिनमध्ये जे बसलो होतो आणि आपण सहज गप्पा मारत होतो, ते तसं वाटतं कामा नये ना. बरोबर. तसंच इकडे मी करतोय, तसं ओढतं कामा नये. पण मला असं वाटतं की ना, जिथे ऍक्टिंग हवी आहे ना, तिथे तुम्हाला अलर्ट राहूनच काम करावं लागतं. बरोबर. आणि जिथे अशा गप्पा मारायचे तिकडे असं मला वाटतं उघडतं बोललो ना, ते जास्त प्रभावी किंवा जास्त चांगलं वाटतं. जास्त चांगलं. इथं ऍक्टिंग नको वाटतं. हे बायफर्केट आपल्याला करता यायला पाहिजे. कुठे ऍक्टिंग करायची, 24 तास करायची का फक्त 2 तास करायची, ते कळायला पाहिजे. राईट. बरं, अशी आहे की ती भूमिका जिने तुम्हाला आतून हलवून टाकलं किंवा फारच तुम्ही म्हणजे त्या भूमिकेमध्ये इन्व्हॉल्व्ह झाला तसं? तो म्हणजे ना, हा सिनेमा फक्त लढ म्हणा. बरं. त्या सिनेमासाठी ना मला ना, मी वर्कआउट बॉडी बिडी असं खूप वर्कआउट केलं होतं त्या सिनेमासाठी. आणि माझा मूळ स्वभाव नाही असं बसणं आहे. त्यातला भास्करराव पाटील हा असा नव्हता, तो असाच बसायला पाहिजे, असाच बसायला पाहिजे. तर ते मला ना माझ्यात नाही आहे, ते मला आणावं लागलं. आणि संजय यादव त्या सिनेमाचे डिरेक्टर होते, महेश सर प्रोड्युसर होते, रायटर होते त्या सिनेमाचे.
तर त्यांनी मला सांगताना एवढंच सांगितलं होतं की म्हणजे खापरे चाहिए म्हणजे भास्करराव पाटील जी तू दिसतोच वेगळा, ते वेगळं दिसणंच फार महत्त्वाचं आहे. तू त्याच्यात याला घुसू नको संजय खापरेला. त्यामुळे सतत मला ते अलर्ट राहायचे. तोंडातून शिव्या देत राहा, यांच्याकडे बघताना त्यांच्याकडे बघताना सरळ असं हे करताना नजर हा ती. तर मला असं वाटतं ना की ना आपल्यात काय ना हे समोरच्याला कळतं, आपल्याला कळत नसतं. आपण आपलं बागडत असतो कसंही. पण यांची पर्सनॅलिटी खूप वेगळी वाटतो. तुम्ही खूप ह्या रोलला करेक्ट जाल, त्या रोलला करेक्ट जाल, हे बघणारं कोणीतरी कोणाची तरी नजर असावी लागते. ती महेश सरांकडे आहे. महेश सरांनी तुम्हाला अजून एक वेगळा रोल तो दे धक्का मधला, त्याची काय स्टोरी आहे? त्याच्या सिनेमाला मधल्या काळामध्ये अशी खूप कामाची खूप गरज होती आणि महेश सरांनी तिकडे सिनेमा शूट तयार केला होता. म्हणजे बऱ्यापैकी धक्का पूर्ण झालं होतं? पूर्ण नव्हतं, पण बऱ्यापैकी शूटिंग त्यांचं कम्प्लीट झालं होतं. आणि माझं फक्त तिकडे कोणतरी गावातला पोरगं येतं आणि तिकडे डान्स कॉम्पिटिशन आहे, तिकडे फॉर्म भरा, एंट्री भरा, असं काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह सगळा तो सीन होता. मी दाढी बिडी वाढवून गेलो होतो, कानात बाली घालत होतो. ते म्हणाले की अरे तिकडे गेल्यानंतर मला म्हणाले एक काम कर, दाढी बिडी क्लीन कर, आपण असं कॅरेक्टर करूया. पहिल्या क्षणाला तुम्हाला सांगू का, माझं आधी गाढवाचं लग्न झालं होतं, त्यामुळे माझा चेहरा पडला हो, मला खूप वाईट वाटलं. एवढं दाढी बिडी वाढवून आलं हे ना, यांचं काहीच कौतुक नाही, काहीतरी द्या की असं काहीतरी. पण ते कॅरेक्टर पुन्हा तेच म्हणतो ना, हे हिट होणार आहे, हा सिनेमा हिट होणार आहे, हे कॅरेक्टर हिट होणार आहे, असं काही ठरलेलं नसतं. हा रोल मिळाल्यानंतर पहिला चेहरा पडला. कारण रांगडा माणूसाने ती भूमिका घ्यायची. नाही, पण त्यावेळेला मी तुम्हाला सांगू का, मी त्यावेळेला व्यायाम करत नव्हतो. हां, त्यामुळे त्या सिनेमात तुम्ही जर दे धक्कामध्ये बघितलं, मी असं बारीक आहे. आणि मग ते करत असताना ते झालं, बरं झालं. सिनेमा खूप आवडला लोकांना. सरांनी खूप म्हणजे बिहाइंड द कॅमेरा किंवा असं खूप आपल्या भूमिकेचं कौतुक केलं लोकांनी. पण खरं सांगू का तुम्हाला, ज्या वेळेला मी सिनेमा आम्ही जेव्हा बघत होतो ना थिएटरमध्ये वगैरे, तेव्हा सासरे बसले होते, असे सासऱ्यांचे मित्र होते. अच्छा, हे तुमचे जावं आहे ना? आणि ते सासरे होते. हो, तर त्यांना ते कसं होतं, अभिमान वाटतोय आपला जावई तिकडे सिनेमावरती, पण हे कॅरेक्टर आहे ना, तर त्यांचा चेहरा वाचला तेव्हा लक्षात आलं ना काहीतरी ना. म्हणजे असं नाही की भूमिका कुठलीही चॅलेंजिंग असते, बरोबर, त्या भूमिकेला आपण दुय्यम मानू नये, पण त्यांना काय अभिप्रेत आहे की काहीतरी आहे ना, म्हणजे नॉट नेसेसरी की मॅनली किंवा हिरोईक असं वगैरे नाही, पण काहीतरी वेगळं एक्सपेक्टेड आहे. मग काहीतरी आपल्या हातून असं घडायला हवं की ना, जे त्यांना अभिमान वाटावा त्यांच्या चेहऱ्यावरती. आणि तो लढमणा आला ना, लढमणा आल्यानंतर बायकोला मी एवढंच सांगितलं की मला माहिती नाही या सिनेमात माझंच काम ग्रेट आहे, नाही माझ्या वाट्याला आलेलं खूप उत्तम काम आहे आत्तापर्यंतचं. आणि ज्या वेळेला मी आयमॅक्स थिएटरला गेलो वडाळ्याला, प्रीमियर जिथे होता, माझ्या डोळ्यात पाणी आलं टचकन ज्या वेळेला मी माझा 25-20 फुटाचा माझा कटआउट बघितला आतमध्ये. मी आणि क्रांती रेडकर असे पाठोपाठ असे तसं, म्हणजे अर्थात सगळ्यांचे होते, सचिन खेडेकर, सिद्धार्थ महेश सर, सगळ्यांचेच होते, संजय नार्वेकरांपासून सगळे. पण आपलाही त्यांच्या बरोबरीला लागला आहे हे बघून मी भारावलो होतो. आणि मग सिनेमा बघायला गेलं, लक्षात आलं की अरे आपला मोठा रोल आहे. आणि मग जो तो येतोय आपलं कौतुक करतोय याचं जास्त, आणि मला ना मग सगळेच कौतुक करायला लागले, त्यांनी मला रडू कोसळलं. आणि मी सरांना मिठी मारून रडलो होतो त्यावेळेला, की म्हटलं हे सगळं तुमच्यामुळे घडले सर. तुम्ही जर माझ्यासारख्या माणसांवर विश्वास टाकला नसतात तर एका सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य कलाकाराला तुम्ही एक खऱ्या अर्थाने एक अशा एक लिफ्ट, एक उंचीवर नेलं हे सगळं. तर ते मला असं वाटतं ना, जगामध्ये अशी काही माणसं आहेत की ना, ज्यांना तुम्ही काहीतरी तुमच्या आपल्याला जे वाटतं ना त्याच्या पलीकडे तुम्ही दिसताय. मला असं वाटतं त्यांचं बोट धरून आपण चालायला पाहिजे. राईट. मला एक सांगा, हे जे काही प्रवास असतो सिनेमाचा, हा चढ उतारांचा प्रवास आहे, कधी काम असतं कधी नसतं. बरोबर. इथं फॅमिलीची फार मोठी भूमिका येते, कुटुंबाची. बरोबर. हे कुटुंब कशा पद्धतीने साथ देतं, किंवा तुमच्या कुटुंबाने तुम्हाला कशी साथ दिली या सगळ्या प्रवासामध्ये, की कुठेतरी असं वाटलं की यार नाही आता कामच नाही आहे, सोडायची वेळ येते, किंवा पैसेच नाही आहेत, होऊ शकतं ना घरातल्या अडचणी, मग अशा वेळेला कुटुंब कसं साथ देतं तुमची, किंवा कोण कोण त्यात महत्त्वाची भूमिका आज निभावली तुमच्या? यामध्ये तुम्हाला सांगतो, माझ्या बायकोची फार मोठं जिचं नाव आहे संयमी. तर तिचं माहेरचं नाव अमित आहे, पण मी तिला अमितच म्हणतो, संयमी कधी म्हणत नाही, ते कागदोपत्री असेल वगैरे. पण तिचं फार मोठं योगदान आहे, म्हणजे माझ्यासारख्या माणसाला तिने सांभाळलेलं. जो आज घरात गेल्यानंतर अस्ताव्यस्त कपडे टाकलेले असतात, त्यांच्या
ज्याची आयुष्याची घडी त्यांनी बसवली असा तो, अशी ती व्यक्ती आहे. आणि मला असं वाटतं की ना, आपण आपल्याकडे ज्या वेळेला काम नव्हतं त्यावेळेला आपण एखादा वडापाव, एखादी पाणीपुरीसुद्धा आपल्याला ते एक वेळचं जेवण असू शकतं किंवा एक वेळचं ब्रेकफास्ट असू शकतं. मग अचानक पैसा आल्यानंतर मग आपण उधळपट्टी का करा? म्हणजे माझं असं म्हणणं आहे ना, इतकं सिम्पल गोष्ट आहे. माझं जर महिन्याचं इन्कम जर एक 3 लाख रुपये असेल, खाणार तर पाणीपुरीच ना मी. बरोबर. मग खर्च कशाला हवा आहे आपल्याला? जरा बरे कपडे घालावेत, कारण हल्ली पॉडकास्टला कुठे बोलवतात काय. पण ते घेताना सुद्धा 5,000चे घ्यायचे, 1000 भागवायचं, हे आपल्यावर आहे. मला असं वाटतं ना की कॅमेऱ्यावर हे खूप छान दिसलं. जर त्याची किंमत जर 200 रुपये असेल आणि ती दिसते मला 1,500चं, तर हे त्या मेकरची कमाल आहे म्हणायला पाहिजे. बरोबर. तर मला ना, जेव्हा आर्ट डिरेक्टर म्हणून काम करत होतं ना, त्यावेळेला त्या दिग्दर्शकाने मला हेच समजावलं होतं, तुझी 1,500ची वस्तू आहे ती 1700ला विकली गेली हे सांगू नकोस मला. ती 500ची आहे आणि विकताना 2,000ची म्हणून विकली गेली, हे क्रेडिट आहे. बरोबर. हा बिझनेस आहे ना. तर मला ना त्या गोष्टीचं फार, मी आयुष्यात काही म्हणतो ना आपले, हा नियम करेक्ट आहे. हे आपण या पावलावर पाऊल ठेवून आपण चालायला हवं, हे नियम पाळायला हवे. तर त्या गोष्टी त्याच्यामुळे कंट्रोल करणं ते जमतच होतं. आणि मी असं आहे ना, मला एक पॉश रूम पाहिजे, मला असं माझ्या आयुष्यात माझे डिमांड्सच नाही. माझ्या काय डिमांड्स आहेत ना, ते माझ्या कलाकृतीतून मला लोकांपर्यंत पोचायचं, ह्याच माझे डिमांड आहेत. बरं. त्याच्यामुळे मला अमुकच एक गाडी घ्यायची, मला ऑडीज घ्यायची, मला मर्सिडीज घ्यायची, हे माझं ध्येयच नाही आहे. कारण ज्या वेळेला तुम्हाला सांगू का, म्हणजे दिलीप प्रभावळकरांना जेव्हा मी बघतो ना, त्यांचा ऑरा त्या व्यक्तीचा एवढा आहे, अभिनयाचा, की त्या माणसाला बघितल्यानंतर प्रभावळकर येतात. हे झाला बोबाटाच्या वेळेला मला दिसलेलं, प्रभावळकर येतात, अरे बापरे कुठे आले ते, सँट्रोनी आले का वॅगनरने आले, काही गिरदिनच नाही का काही फरकच पडत काय फरक पडत नाही. त्यांचा ऑरा त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे. तर बिंग ॲक्टर ना, आपल्या कामाविषयी बोललं गेलं पाहिजे. बरोबर. गाडीविषयी नाही, गाडीविषयी नाही, तुमचं फार्म हाऊस कुठे आहे आणि किती प्रॉपर्टी घेतली याच्याविषयी बोललंच गेलं नाही पाहिजे. राईट. कारण त्याच्या आधीही आम्ही जगत होतो आणि आताही जगतोय. बरोबर. हां, की पैसे आले तर जरा चांगल्या एका हॉटेलमध्ये जरा जाऊन बघू, खाऊन बघू, पण आता त्या हॉटेलशिवाय मला जमतच नाही असं काही नाही माझं. आजही मी बसनी प्रवास करतो, ट्रेननी प्रवास करतो, मला आता कारशिवाय जमतच नाही बाबा, मला चालतच नाही, मला असं नाही आहे माझं. राईट. इथे जर ट्रॅफिक, आता पण मगाशी बोलताना तुम्ही बोलता बोलून गेलात की मी ओलवणी जाणार आहे. इट वॉज शॉकिंग फॉर मी की किती डाऊन टू अर्थ असू शकतो. खूप सारे लोक आहेत, नाव झालं, थोडेसे पैसे आले की पाय उचलतात जमिनीवरून. बरोबर. पण त्यातले तुम्ही नाही. संजय सर, मला रिअली मगाशीच बोलायचं होतं की खरं तुम्ही अजून ओलवणी पैसे असं म्हणायचं. अहो, ट्रेनमध्ये एकाने मला असं म्हटलं होतं, अरे तुम्ही ट्रेनने फिरता? म्हटलं हो. खूप वाईट वाटलं आम्हाला, तुम्ही ट्रेनने फिरता. म्हटलं मला नाही वाईट वाटत. मी इथून जर इथपर्यंत विरारपर्यंत मला जर पोहोचायचं आणि बाय रोड जर आलो ना, तर मला 1.5-2 तास लागतील. बरोबर. आणि त्या गाडीत बसून क्लच ब्रेक करत मला जायचं नाही. मला सटकन जायचं, अर्ध्या तासात 20 मिनिटात पोचायचं आहे. मी कसा गेलो हे महत्त्वाचं नाही, शो मस्ट गो ऑन. तिकडे जाऊन मी पोहोचलो, माझ्या मित्राला वेळेत भेटलो, याचं मला समाधान आहे. मला कोण बघतंय आणि कोणाला बघून माझ्याकडे वाईट वाटतं वगैरे याच्याशी मला काही घेण्यात नाही. मला माझं आयुष्य, मला नेहमीच असं वाटत आलं ना, मी रस्त्यावरून चालत जात असताना मला, अरे इथं पाणीपुरी खाऊया, इथलं वडापाव टेस्ट करूया रे. मग तो माझ्याकडे काय नजरेने बघतोय. मला सर्वसामान्य लाईफ मी याच्या आधी जगत आलो, मला आत्ताही जगावं असं वाटतंय. मला काय करायचं, मी आलोय का या क्षेत्रात काम करायला, माझं कामातून माझं दाखवायला. बरोबर. ना की हे माझे बॅगेजेस मी सांभाळायला आलोय. खूप महत्त्वाचा विचार तुम्ही प्रेक्षकांना म्हणलं. रिअल हिरो, रिअल लाईफमध्ये पण आणि पडद्यावरती एक वेगळा माणूस आहे, पण खऱ्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाने हा विचार अंगीकारला पाहिजे असं मला वाटतं. हो सर, मला सांगा ना, आता तुम्ही मला तुमचं डेझिग्नेशन सांगितलं, तुम्ही एवढं सगळं हे करताय वगैरे, तुम्ही ह्या सगळ्या तुमच्या गोष्टी आहेत, पण सतत तुम्ही वर्कशॉप घेताय, सगळीकडे सतत वर्कशॉप चालले आहेत. घरी आल्यानंतर पण वर्कशॉपचा सारखा सूर लागलाय. घरचे म्हणून कधीतरी माझ्या नवऱ्यासारखं वागा, बायको म्हणेल कधी पप्पा तुम्ही आमच्या पप्पांसारखे वागावं, अशी म्हणणारी मुलं असतील ना. तर तुम्ही ते 24 तास नाही कॅरी करत आहे, नाहीच करू शकत. एकदा तुम्ही काम केलं ना, आता आपला पॉडकास्टला मी तुम्हाला इंटरव्ह्यू देतोय, तेच मी बाहेर पण गेलो तरी पुन्हा माझं तेच चालू आहे.
हे मी सतत का सांगत राहायला वगैरे, सतत का मी ते सगळं घेऊन फिरावं. ते माझं असं म्हणणं की झाला शॉर्ट कट इट, नंतर नॉर्मल आहोत आपण. त्यानंतर हा जो माणूस एवढा टॅलेंटेड आहे, आज जो पडद्याच्या मागे आहे, कदाचित तो पुढे जाणार असेल. आपल्याला काय माहिती. कितीतरी लोक अशी बघितली, अरे यार नंतर मोठा स्टार झाला किंवा मोठी ही व्यक्ती मोठी झाली वगैरे, असे पाहिलेले आहेत. तो त्या क्षेत्रात मोठा असेल की राईट, त्याला त्याचा रिस्पेक्ट मिळायलाच हवा आपल्याला. 100%. ते आपल्याला माहिती नाही. बरं, तुम्ही नाटक केलंय, मालिका केलंय, चित्रपट केलाय, काय बदल वाटतो याच्यामध्ये? आता मालिकांचा जरा स्तर थोडासा वेगळा बदलला आहे जरा. आणि त्यामध्ये निवडली गेलेली कलाकार मंडळी आहेत ना, मला असं वाटतं ना की अर्थात त्यांच्याकडे तेवढा वेळ पण नाही की तुमचं वर्कशॉप घ्यावं किंवा काय. मालिकांमध्ये मला असं वाटतं ज्यांनी जायला हवं ना, तर त्यांनी ना पहिला बेस तरी तयार करायला हवा. तुम्ही सर अचानक तुम्ही वर्कशॉप घ्यायला नाही लागला, काहीतरी प्रोसेसने गेला असेल की नाही. पहिलं स्वतः मध्ये आणलं, मग ते इम्प्लिमेंट केलं, मग रिझल्ट आले आणि मग लोकांना शिकवायला सुरुवात केली. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. तो प्रवास तुमचा कोणी बघितला नाही. अरे मस्त वर्कशॉप घेतात ते. वर्कशॉप घेताना पाहिले, पण त्याच्या आधी काय करावं लागलंय. लोकांना भरत जाधव दिसतो. एक कोणीतरी मला म्हणाला, अरे भरत जाधव कसा स्टार झाला. तो सही रे सही नंतरचा दिसतो ना तुम्हाला. त्याच्या आधीचं ऑल दिवस येण्याच्या आधी 10 वर्ष आधी पहिलं सही रे सही यामध्ये 10 वर्षाचा गॅप गेलाय. बरोबर. आणि ऑल दिवस मिळण्याच्या आधी काही वर्ष त्यांनी एकांकिका स्पर्धा केल्या. तो प्रवास तुम्हाला माहितीच नाही प्रेक्षकांना. आपल्याला नावारूपाला आलेली मंडळी माहिती असतात. आणि भरतच्या बरोबरीनं ते एकांकिका स्पर्धेच्या म्हणजे काही स्पर्धांपासून मी त्याच्या बरोबरीला मी त्याचा प्रवास सगळा बघितले आत्तापर्यंत आलेला. बरं, तर आमच्यासाठी तो भरतच आहे. त्यामुळे आणि माणूस म्हणून तो जसा राहिला आहे, जसे तो तसं, हे खरंच ॲडमायर करण्यासारखी गोष्ट आहे. नाही, पण तुमचे ते जे तुम्ही एरिया सांगितला तिथली जेवढे लोक आहेत तेवढे सगळेच ग्राउंड टू अर्थ वाटतात. म्हणजे कोणाशी बोलताना किंवा वागताना माझं पण भेटणं झालं तर एकदम आपण एकदम ग्राउंड टू अर्थ. बरेचसे लोकांचे नाही एवढं. आता मी रितेश सरांबरोबर पण जेव्हा काम केलं ना, म्हणजे इतका माणूस मोठा आहे, पण आवाजाविषयी बोलत नाही हो माणूस. मला त्यांच्याबद्दल फार कौतुक वाटतं. लईभारीच्या दरम्यान मला आठवत आहे की ज्यावेळेला जिलिनिया मॅडम आणि आमच्याकडे बिर्याणी वगैरे काय 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 करून आणायचे त्या घरून काय काय आणायचे. मला फार ग्रेट वाटलं. म्हणजे ही माणसं किती कौटुंबिक आहेत, किती म्हणजे आपण म्हणतो की हे मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये नाही, ते खूप असं मस्त साधं सोपं आयुष्य जगता येतं वगैरे. आपल्यालाच फार हे वाटतं वगैरे. काय उत्तम प्रतीच्या अभिनेत्री आहेत त्या. त्यांनी वेडमधून दाखवून दिलं. लोकांना असं वाटतं अरे ते वेडमध्ये त्यांना ते मराठी जमलं नाही. अरे पण त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. त्यांचा चेहराच एवढा एक्सप्रेसिव्ह होता. चेहराच बोलत होता सगळं. चेहराच बोलत होता हो. मला त्या व्यक्तीबद्दल खरंच सॅल्यूट आहे. रितेश सरांबद्दल प्रचंड मोठा रिस्पेक्ट आहे. ही मंडळी आमच्या आयुष्यात आली निशिकांत कामत यांच्यामुळे. बरं, तो माणूस एवढा साधा सिंपल आणि मस्त होता. बिचारा आज हयात नाही आहे. तो असता तर आज त्याच्या काही सिनेमांमध्ये मी अजूनही असतो वगैरे. पण त्या माणसाला सुद्धा त्या माणसाकडे जाण्यासाठी मला 13 वर्षे लागली हो. कारण तो वेगळ्या जॉनरचे सिनेमे करत होता आणि आम्ही विनोदी. त्याच्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणार कसं, त्यांच्यापर्यंत सांगणार कसं. आता तुम्ही तुमच्या लेक्चर्सला सर तुम्ही पण या, तुम्ही पण लेक्चर द्या. आपण मला काय येतं आहे, मला यायला हवं ते पहिलं बघायला हवं तुम्ही कसे लेक्चर देता, किती सेमिनार तुमचे अटेंड करायला हवे, तर माझ्यात एवढंसं झिरपेल. राईट. तुमची त्यात मास्टरी आहे, तर ते मला माझ्यात शिरायला तर काहीतरी पाहिजे. म्हणून म्हणतो हे रितेश सर वगैरे ह्यांना बघितलं ना त्यावेळेला, आणि अत्यंत लागवी बोलणं, आपलंसं करून घेणं. म्हणजे ॲक्टर म्हणून ते काय आपण सांगायला नको काय ते, पण माणूस म्हणून निशिकांतमुळे आणखी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आला, तर म्हणजे जॉन अब्राहम सर. रॉकी हँडसम. रॉकी तुम्ही पहिला हिंदी केला होता. हिंदी केला होता. निशीने मला त्यावेळेलाच सांगितलं लयभारी करत असताना, मी तुला हिंदीमध्ये मी घेईन वगैरे. म्हटलं प्लीज प्लीज घे. तर त्याची इच्छा होती की लयभारीनंतर किंवा लढमणानंतर ना तू हिंदीतल्या काही लोकांना भेट. म्हटलं कोणाला भेटू, आपल्याला प्रोसेसच माहिती आहे ना. तू घे, तू काय करत असशील तर. म्हणजे त्या निमित्तानं ते लोक सगळे बघायला येतील.
आणि जॉन सरांबद्दल मला अजूनही आठवत आहे. मी पहिला दिवस होता शूटिंगचा आणि मी गेलो तिकडे आणि माझा सीन वगैरे काही नव्हता. जॉन सरांचा आतमध्ये केबिनमध्ये सीन होता. शॉट झाला तसे ते आले आणि मला त्याच्या आधी निशी म्हणाला होता, जॉनची ओळख करून देऊ का? म्हटलं नको, महिनाभर शूटिंग होणारच आहे भेट. जॉन सर आले, काहीतरी ग्रीन टी का काहीतरी पीत होते आणि असा हात केला त्यांनी मला. तर मी म्हटलं मला, म्हणून मी मागे वळून बघितलं म्हणून ते दुसऱ्याला गेला असेल वगैरे. त्यावेळी त्यानं नाही अय्या मला, मी याला निशीला म्हणालो हे काय. त्यानंतर आले बसले वगैरे आणि मला म्हणाले अरे मग निशीने ओळखून द्या संजय कापरे. आय हॅव सीन लयभारी देखा आहे ना. नाही लयभारी त्यांनी पाहिला होता. म्हणजे हे या गोष्टी आपल्याला माहितीच नाही. तो नाही, आपल्याला खूप लोक पाहत असतात, आपल्यालाच माहिती नाही. एकदा तर सांगतो मला आपल्या ॲक्टिंगची स्टाईल किंवा काय आपल्याला माहिती नसतं. एकदा महेश सर बोलवते, शिवाजीराजे भोसले ही फिल्म बँगोलीमध्ये करत होते, मिथुनदा काम करत होते. बरं. तर मिथुनदा माझ्याविषयी त्यांना म्हणाले की मला माहिती ना सर, मला म्हणाले अरे मिथून खूप कौतुक करत होतो तो. म्हटलं सर राहू दे हो सर, मला गिराईक नका आता करू वगैरे. अरे खरंच सांगत होता इस लड़के का बोलता टायमिंग बहुत अच्छा है, टायमिंग है कॉमेडी का टायमिंग अच्छा है. मला खरंच वाटे ना हो, तर ही माणसं आपलं खरंच कौतुक करत असतात आणि बघत असतात, आपल्याला माहितीच नाही. एक्झॅक्टली. आमच्या एका पार्टीमध्ये मी साजिद नाडियादवाला यांच्या बॅनरची मराठी फिल्म करत होतो, मर्डर मिस्ट्री. त्या फिल्मच्या लोगो लॉन्चिंगला ऋषी कपूर वगैरे सगळेच त्या होते. रितेश सर ऋषी कपूर बरोबर आणि ऋषी कपूर एकेकाचा आपण त्याचे फॅन. रितेश सरांना म्हणालो सर मला यांच्यावर फोटो काढायचा. अरे ये नाही अरे यार. मग ऋषी कपूरने त्याची ओळख करून दिली, असं हे संजय कापरे. तर ते म्हणाला दे काय म्हणजे आपली लयभारी देखी येणार. ऋषी कपूर यांनी लयभारी पाहिली होती, मी रितेश सरांसाठी पाहिली सर, पण त्यामध्ये आपणही होतो ना. मला असं झालं होतं फोटो काढताना अरे यांनी पाहिले ते आपल्याला भारावून जाणार असतं ना. म्हणजे आपल्या मराठी प्रेक्षकांचं त्यांनी आपल्याला भरपूर कौतुक केले ते, पण ज्यांना आपण स्टार म्हणून बघतोय त्यांनी पण आपलं काम बघितलंय. मला यदाकधी तुम्हाला सांगतो, यदाकथाची ते नाटक केलं ना त्याच्यानंतर दे धक्काच्या पार्टीमध्ये मला रीमाजी भेटल्या होत्या. रीमाजी भेटल्या आणि मला म्हणाल्या होत्या छान काम केलंस याच्या दे धक्कामध्ये, मस्त काम केलंस तू, मी तुला यदाकथापासून फॉलो करते. अरे बापरे. म्हटलं फॉलो म्हणजे हां नाही, तेव्हापासून तुझं काम बघत आले, त्यानंतर तुझी प्रोग्रेस सिकंदर बघत छान चाललंय. काकास्पर्शाच्या पार्टीत भेटल्या तर मला छान करते. दे धक्कातलं काम बघितलंय, हे बघितलंय, लढमणा पण पाहिलं होतं. आपल्याला असं वाटतं आपणच फक्त लग्नातल्या घोड्यासारखं, आजूबाजूला कोण आपल्याकडे बघतंय काय माहिती नसतं, पण आपल्याकडे बऱ्याच लोकांचं लक्ष असतं. फक्त आपण प्रामाणिकपणे नीटनेटकेपणे, त्यानंतर मला जाणीव झाली लोक बघतायत आपल्याकडे, आपल्याला खूप जिकिरीनं आणि व्यवस्थित काम करायला. बरं, असं कधी भूमिका वगैरे नाकारण्याचा विषय आला का किंवा नाकारलत का, आणि असं काही पश्चाताप झाला की यार करायला पाहिजे होती? नाही, तसं तर माझं तर दुनियादारीच्या बाबतीत झालं होतं. त्यावेळी माझं लयभारीचं शूटिंग चालू झालं आणि त्यात हा पण सिनेमा आला. त्यावेळेला संजय सरांचं स्टेटमेंट माझ्या बाबतीतलं असंच होतं ना, अच्छा तू लयभारी करतोस, निशिकांत सरांबरोबर करतोस, ओके ठीक आहे, म्हणजे मला टाळतोयस तू. आता मला ज्यांनी लढ मनातलं काम दिलं अशा माणसाला टाळणं, आता ती आधी स्वीकारली ना. एकदा स्वीकारल्यानंतर ती मध्ये बंद पडेल, त्या सिनेमाचं काय होईल किंवा 1.5 वर्षभर चालत राहील, त्याच्या ते पूर्णत्वाला जाईपर्यंत आपण राहतो ना शेवटपर्यंत. तेच म्हणतो ना, सुरुवातीच्या काळात आपल्याकडे असं काही चॉईस नसतो, तुम्हाला काम करावं, जे भेटेल ते करायला लागतं. ते वाटेल, आणि कसं आहे ज्यांना कमिट केलंय तर करावं लागतं. तर ती गोष्ट आपल्यातून गेली तर आपल्याला करायला मिळाली नाही, हे झालं वगैरे. पण तुम्हाला सांगतो, श्यामची मम्मी नावाचं नाटक आलं होतं माझ्याकडे. सतीश तारेच्या आधी मला विचारलं होतं त्या नाटकासाठी. ते काय आता तुम्हाला सांगतो, यदा कदाचितमध्ये मी धृतराष्ट्राचा रोल करत होतो, म्हाताऱ्याचा. म्हणून इथे पण एका मुलाच्या श्यामचा बाप म्हणजे भूषण कडूचा मी बाप. बापरे. हा, ते मला असं आलं की अरे भूषण कडूपेक्षा मी 2-3 वर्षानंतर मोठा आहे फार फार तर 2 वर्षांनी मोठा असेल, पण याचा बाप. पण लोकांच्या नजरेत असतं ना, अरे या धृतराष्ट्र करतो, म्हाताऱ्याचा रोल मस्त करतो, आपण मला कधीतरी आता तरुण होऊ द्या. नाही, पण त्याच्यात पण काय एनर्जी होती त्या म्हाताऱ्यामध्ये. नाही, पण हे सगळं संतोष पवारचं क्रेडिट आहे. आणि माझ्या आजूबाजूचे म्हणजे पौर्णिमा अहिरे, रमेश वाणी, किशोर चौगुले,
कमलाकर सातपुते, ह्या सगळ्यांचं, समीर चौगुले, ह्या सगळ्यांचं क्रेडिट आहे की ज्यांनी आपल्याला करायला दिलं. तो नवीन काही ॲडिशन सुचल्या ते करायला देत होते, हे त्यांचं क्रेडिट आहे. आणि नुसतं मी ॲडिशन घेत नव्हतं, ते माझ्या ॲडिशनवर रिॲक्ट पण होत होते. म्हणजे जणू काय तो नाटकाचाच पार्ट असल्यासारखे ते करत होते. ते फार मोठं योगदान असतं. तुमच्या आसपासच्या सक्सेसमध्ये अशा 5 लोकांची नावं ज्यांच्यामुळे तुम्ही आज इथं आहात. एक म्हणजे माझी आई, माझा भाऊ दीपक, माझी बायको अमिता आणि संतोष पवार आणि मग महेश सर. असं कधी वाटलं का नको हा सिनेमा बस झालं, कुठेतरी कामाला जावं आणि आपलं रुटीन लाईफ जगावं? असं काय झालं तर मधल्या काळामध्ये ना आपल्याला हव्या असलेल्या भूमिका मिळाल्या नाहीत किंवा सबऑर्डिनेट अगदीच फार काम असं व्हायला लागलं. तेव्हा असं वाटायला लागलं की आपण आलो खरं तर ऐन भरात असताना करायला आलो वगैरे, आता काय आपल्या नशिबात नाही आहे का असं तेव्हा कुठेतरी वाटायला लागतं. मग ते आपण दुसरी वाट चुकंदळूया का, जरा काहीतरी ट्रायआउट करूया का, आपल्याकडे इतर पण गुण आहेत, डिझायनिंग आपण करतो वगैरे. पण तुम्हाला सांगू का, ही तुमच्या नशिबात इथेच येणं असेल तर ती बरोबर इंडस्ट्री, ते ग्रह किंवा काय डेस्टिनी तुम्हाला ओढून इथे परत आणते. मी यदाकाईच्या काळानंतर माझ्याकडे काम नव्हतं, एवढं सुपर डुपर हिट नाटक मी करत असताना नाटक संपलंय तरी लोकांना माहिती नव्हतं. मी नाटकातून बाहेर पडलो, आता मला नवीन काहीतरी ट्रायआउट करायचं. पण लोक नाही रे, नाटकाचे प्रयोग होतं, लिस्टच्या लिस्ट लागले पेपरला, बघतो ना, मला वाटतं तू काम करतील, कारण त्यामध्ये आमच्या कोणाची नावं नसायची ना. बरोबर. त्यामुळे ह्या नाटकात कोण काम करते, एवढे सगळे कलाकार होते ते सगळ्यांची नावं देणं शक्य नव्हतं. त्यामुळे कळत नव्हतं ते. मग त्यावेळेस मी डिझायनिंगकडे पुन्हा वळलो आणि मग 2-2.5 वर्ष त्या डिझायनिंगवर मी नाटकांच्या जाहिरातींवर माझं कुटुंब चरितार्थ चालवलं. पण त्याचा काही पश्चाताप नाही की यदा काही ऐन भरात असताना नाटक सोडलं, पण कधीतरी ते करावं लागणार आहे. म्हणजे आता ऊस चावून 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 रस निघून जाता चोथा झाला, आता चला बाहेर पडूया. ते ऐन भारत असताना बाहेर पडलेलं केव्हाही चांगलं की आपल्याला बरोबर हातपाय चालवून आपण काम करून घ्यायचं जोपर्यंत चालतं. ॲक्टरनी किंवा फिल्ममध्ये येणाऱ्या लोकांनी सेकंड प्लॅन तयार ठेवावा का, समजा इथं नाही जमलं तर दुसरं काही? हां, नाही काय, आणि हे प्रत्येकामध्ये गुण असतात हो, प्रत्येकामध्ये गुण असतात. जसं तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात वगैरे, पण मी खरं तर अभिनेता व्हायला पाहिजे किंवा व्हायचं होतं, डायरेक्टर व्हायचं होतं वगैरे. पण कुठले तरी एका ह्याच्या तुम्ही डायरेक्टर झालातच ना ते. हो. आणि तिथे फार जड जाणार नाही, कारण तुमचं ऑब्झर्वेशन सिनेमांचं वगैरे बिसाईड चालूच आहे. त्यामुळे कधी ना कधी तुम्ही येणारच आहात तिकडे. त्यामुळे प्रत्येकाकडे काही ना काही गुण असतो तो, फक्त ते चॅनलाइज करायला हवं थोडंसं. जरा त्याला इथे जरा थोडीशी ठिणगी पेटली, थोडीशी हवा देऊया याला जरा मस्त, तर ते पेटेल ना हो, तर ते पेटून होते. मला असं वाटतं आता तशी लोक यायला लागले जीवनात पण. म्हणजे मधल्या काळात कोणी भेटतच नव्हतं, आता तुम्ही भेटताय, अजून कोणीतरी भेटतंय, असं ते चालू झालंय. आता थोडंसं वाटायला लागलं की अरे काय करा. म्हणून माझं पण दिग्दर्शनाकडे वळतोय ना, ते त्यासाठी आता मग तिकडेच येणार आहे. तुम्ही आता मी ऐकतं की वाघ काय प्लॅन नावाचं काहीतरी नाटक करताय. वाघ काय प्लॅन म्हणजे असं एक्साइटमेंट वाटते. नक्की काय हा विषय, कसा सुचला किंवा काय हे? ह्या नावाची जादू सांगा पहिली तरी, कसं काय सुचलंय? नावाची जादू, त्याच्या आधी पहिलं लेखकांचं सांगतो. लेखकांनी उत्तम लिहिलेलं आहे. गौरव बहुतले आणि कोमल वंजारे यांनी छान हे नाटक लिहिलंय. प्रत्येक 100 घरांपैकी 70 घरांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. बरं. हा प्रॉब्लेम असा मांडलाय आणि त्याला विनोदाची किनार आहे. बरं. पण त्याचबरोबर डोळ्यात पाणी पण आणलं ते. आणि विनोदाच्या ठिकाणी लोक टाळ्या वाजून पोट लोटपोट हसतात. आत्ता सिरियस झालं सीन आणि दुसऱ्या क्षणानं ते कशी कॉमेडी घडते, हे या नाटकाचं यश आहे. बरं. आणि ते लिहिलंय ह्या कॉलेजमधल्या मुलांनी हे नाटक लिहिलंय. जस्ट कॉलेज पासआउट झाले, 20-25 वर्षाची मुलं आहेत दोघं. अफलातून नाटक लिहिले. आणि मग ह्या नाटकाचं नाव काय ठेवायचं, विषय तुम्हाला थोडक्यात सांगतो काय आहे तो. हा, तो कळल्याशिवाय आम्हाला कळणार नाही काय प्लॅन. आजकाल आपण बघतो ना की घर छोटं असतं, चांगल्या अशा शहराच्या ठिकाणी आईवडिलांचं जुनं घर असतं आणि मुलं 3-4 असतात. मग अशा वेळेला मुलांना असं वाटत असतं की जरा हे घर विकून आपण दुसरीकडे राहायला जाऊया, थोडे पैसे मिळतील. एखाद्या मुलामध्ये कॅलिबर असेल तर स्वतःच्या हिमतीवर घर येईल, पण काही मुलांमध्ये नसतं, ते आईवडिलांच्या जीवावरच अवलंबून असतात. तर हे विकलं तर आपण जरा, तर अशा परिस्थितीत ही काही मुलं
अशा वेळेला आई वडील त्यांना नीट रिस्पॉन्ड करत नाही. नीट म्हणजे काय, थांबा ना, ही रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर काहीतरी घडेल ना. बरोबर. हे मुलांमध्ये पेशन्स नाहीत. पण ज्या आईवडिलांना आपण जुन्या विचारांची, बुरसटलेल्या विचारांची म्हणतो, त्यांच्याकडे पेशन्स आहेत आणि त्यांनी मुलांसाठी काहीतरी विचार केलेले आहे. पण मुलांचा आताताईपणा जो आहे तो आईवडिलांच्या जीवावर बेततो. बापरे. इतका पराकोटीचा प्लॅन होतो, त्या प्लॅनमध्ये ते सक्सेसफुल होतात का. बरं. आपण म्हणतो ना एखादं काय, वा काय प्लॅन, म्हणजे सक्सेसफुल झालं नाही, हे केलं, हे करणार होतं, फालतू काहीतरी करतोस, असा एक प्लॅन असतो. आपण असाही बोललोय, वा काय प्लॅन, अप्रतिम. आणि एखाद्याला असंही म्हणा, वा काय प्लॅन. विविध प्रकारे आपण त्या सगळ्या गोष्टींना बोलू शकतो. आणि किंवा एक पॉझिटिव्ह, वा काय प्लॅन आहे. म्हणजे वेगवेगळ्या इमोशन्समध्ये हे तिन्ही शब्द जातात. बरोबर. आणि ते ॲप्ट बसतात, करेक्ट बसतात, योग्य बसतात. आणि त्यामुळे ह्या नाटकाचं हे नाव ठेवलेलं आहे. आणि पॉझिटिव्हिटी आहे त्या नावामध्ये. आयुष्यात आपण नेहमीच काहीतरी प्लॅन करत असतो, प्रत्येकजण करत असतो. आणि मला असं बरं वाटतं की ना, ह्या नाटकाचं आपल्याला दिग्दर्शन करायला मिळालं. हा, हे कसं काही मिळालं म्हणजे आता तिसरं नाटक मला हे माझं दिग्दर्शक म्हणून. काय झालं की ना, गेली कित्येक वर्ष ना मी इतरांच्या नाटकात काम करतोय, इतरांच्या सिनेमात काम करतोय. पण हे करत असताना असं जाणवलं की ना, आपण ना काही काही वेळेला ना त्या नाटकामध्ये आपण प्रयत्न करून बघतोय, हे असं करून बघूया का, तसं करून बघूया का. मग थोड्यात काय आपल्या ॲक्टरमधला डिरेक्टर पण ते करून बघत होता. शेवटी काय ट्रायआउट करणंच हे आहे ना. आणि मग ते सक्सेसफुल झालं की मग आम्ही दिग्दर्शक होतो, हे यांनी बनवलं, कसं बनवलं ते सांगतो, मग डिरेक्शन करायला लागतो आपण. आणि मग त्या नाटकामध्ये मग आपण एक सेपरेट नाटक डिरेक्ट करूया. मग ते गलतीचे मिस्टेक नावाचं नाटक केलं. ते छान, त्याचे जवळजवळ 125 प्रयोग केले आम्ही. त्याच्यानंतर मग डोंट वरी हो जाएगासारखं नाटक केलं, जो सेन्सिटिव्ह विषय होता. मला एक गलतीचे मिस्टेक या नाटकानंतर किंवा त्याआधी कळत नकळत नावाचं नाटक केल्यापासून मला एक जाणवायला लागलं की लोक विनोदच बघायला येत नाही. लोकांच्या जवळचा विषय असेल ना, मग ते गंभीर असो किंवा सिरियस म्हणजे विनोदी असो, लोकांना गुंतवून ठेवणार हवं, रहस्यमय असेल, गुंतवून ठेवणार हवं. किंवा लॉकडाऊनमध्ये इतक्या जबरदस्त विविध प्रकारचे सिनेमे पाहिले, हा सिनेमा मला का गुंतवून ठेवतो, तो सिनेमा मला काय गुंतवून ठेवतो. मला ते सगळं दिसायला लागलं. म्हटलं हे जर आपण सिनेमात केलं असं गुंतवून ठेवणार किंवा नाटकात केलं तर काय. पण सिनेमात जाण्याच्या आधी नाटकात आपल्याला ट्रायआउट करून बघता येईल, काय गोष्टी करता येतील. ते मला करता आल्या नाटकामधून. आता मला कसं कळलं की मी सिनेमा करू शकतो. इथपर्यंत हे मला बळ जे दिग्दर्शनाच्या बाबतीतलं दिलं आहे ते मला नाटकाने दिलं आहे. एक दिग्दर्शक, एक रायटर आणि ॲक्टर, आता दुसरे लोक जेव्हा दुसऱ्याच्या डायरेक्शनमध्ये काम करत असता तुम्ही, तेव्हा काय बदल असतो, स्वतःच दिग्दर्शन स्वतःच ॲक्टर असतो तेव्हा काय बदल असतो. आता नाटकात तुम्ही भूमिका पण करताय, तर काय फ्रीडम मिळतं याच्यामध्ये. तुम्हाला सांगतो, मी लढ म्हणा केलं ना त्यावेळेला मी संजय सर मला सांगत होते, संजय यादव सर, हे असं नाही बस येत ना, करेक्ट केलं आहे. मला म्हणून ह्यांना फ्रेममधून दिसतंय मी काय करतोय. याच्यानंतर याच्या पुढे, आणि मी तो सिनेमा बघितल्यानंतर लक्षात आलं, यार संजय कांबळे याच्या आधी कधीच दिसला नव्हता असा. तो ह्या सिनेमातून दिसला. महेश सरांना व्हिज्युअलाइज केला त्यांनी, संजय जाधवांनी दाखवला तो संजय कांबळे इतर सिनेमांमध्ये पण असतो. तो तेव्हा का नाही वाटत, ते दाखवणारे डिरेक्टर आहेत ना त्यांच्यामुळे वाटतं. मला तेव्हा कळलं की त्यांना दिग्दर्शकाचा बोट धरून चाललं, कारण त्याच्या डोक्यात सिनेमा रिलीज झालेला असतो. त्याला जसं हवं ना अभिप्रेत. मी काहीतरी म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मुंबईमध्ये 3 वेस्टर्न, सेंट्रल आणि हार्बर ट्रेन आहे. चर्चगेटला बसलो, अचानक माणूस तो हार्बरला कशाला जाईल ना, नाही जाणार. हार्बरच्या कुठल्या तरी स्टेशनला गेला म्हणजे तुम्ही चुकीच्या ट्रॅकने कुठून तरी घुसलात. ते बरोबर, तो विरारलाच गेला पाहिजे. तर ते ना, तो करेक्ट ट्रॅक मिळणं ना ते दिग्दर्शकाच्या डोक्यात असतं. मला असं वाटतं कुठल्याही ॲक्टरने ना डिरेक्टरला सरेंडर हो, जर त्याला येत असेल तर. राईट. चांगले दिग्दर्शक फार कमी आहेत आपल्याकडे. पण काही लोकांकडून आपण जर काही शिकलो असू ना, यार हे आपल्यात यायला हवं, तर ते काही गोष्टी मला करायला शिकलो. आणि मला असं वाटतं त्याच्या पद्धतीने मी करायला लागलो. आणि लेखकाला जे काही म्हणायचं आहे ना ते पहिले दिग्दर्शकाला समजलं पाहिजे, तर दिग्दर्शक कन्वे करू शकतो. तर त्या दिग्दर्शकाच्या सेटिंग्स आहे ना लेखकाबरोबर खूप व्हायला पाहिजे. तुला काय म्हणायचं, तुला काय याच्यातून अर्थ आहे, बरोबर, ते मला पहिलं कळू दे.
कुठलाही शिक्षक एव्हरीथिंग क्रिएटेड ट्वाईस इन दिस वर्ल्ड. पहिलं निर्देशकाच्या डोक्यात बनलं तरच ते अस्तित्वात येणार आहे. कुठलेही शिक्षक जेव्हा आता शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना लेक्चर द्यायला येतात, इतिहास शिकवायला जातात किंवा भूगोल शिकवायला जातात, त्याच्या आधी पहिला ते स्वतःचं रिव्हिजन करून घेतात. बरोबर, घरी अभ्यास त्यांचा पहिला झालं पाहिजे. गृहपाठ. वा काय प्लॅन जे काही नाटक आहे याच्यामध्ये जे काही प्लॅन कोण करते, तो सक्सेसफुल होतो, असफल होतो, प्रेक्षकांना घरी जाताना काय मिळतं? यामधून एवढंच सांगतो मी, त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण आपलं खूप काही प्लॅन करत असतो, पण जुन्या विचारांच्या आपल्या आई वडिलांनी काहीतरी आपल्यासाठी काहीतरी विचार केलेला आहे. त्यांनी एक प्लॅन केलं ना, आपण एक प्लॅन करत असतो दुसरा. म्हणजे त्यांना डावलून काहीतरी वेगळा प्लॅन करत असतो आणि ते आपला विचार करत प्लॅन करत असतात. ओके, म्हणजे दोघांचे प्लॅन आहे तिथे. एक जनरेशनचा, पहिल्या जनरेशनचा आणि दुसऱ्या जनरेशनचा प्लॅन आहे. कोणाचा प्लॅन सक्सेस होतो याच्यामध्ये? मला असं वाटतं ना, विजय हा जुन्या विचारांचा होतो. जुन्या विचारांचा म्हणण्यापेक्षा ना, त्यांनी ते द्रष्टे होते. त्यांनी फार मोठं विजन केलं होतं. आज जुने किल्ले वगैरे जर आपण पाहिले ना, आजही टिकून आहेत. ब्रिटिशांच्या काळातले ब्रिजेस आजही टिकून आहेत. हे काय विजन होतं त्यांना. राईट. आता होतील का हे सगळे, ही मंदिरं, हे अशा गोष्टी होऊच शकत नाही. मग त्यांनी काय, अरे त्यावेळेला जे चालू होतं. मग आता तुम्ही नवीन विचार, टेक्नॉलॉजी वाढली ना, सगळंच वाढलंय. आत्मा हरवलाय. तो आत्मा दाखवणं किंवा आत्म्याचा विचार करणं मला फार महत्त्वाचं वाटतं. आज मला कुलदीप पवारने ही गोष्ट सांगितली. आजकाल सिनेमामध्ये टेक्नॉलॉजी खूप वाढत चालली. गोष्टीतला आत्माच हरवत चाललाय. ती गोष्ट नाही आहे. आपल्या आजीने सांगितलेली गोष्ट आपण ऐकत बसतो आणि रमतो आणि झोप येते त्याच्यात. म्हणजे झोपेमध्ये सुद्धा मग आपण तो राजा होता, त्या गोष्टीत आपण घोड्यावरून चालायला लागतो, ह्याच्यात रमतो. म्हणजे माणूस आपला आजही गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. ती सांगणारे आजीचे संस्कार आहे ना तुमच्यावर व्हायला पाहिजे किंवा ते आपण घेतले पाहिजेत असं वाटतं. वा काही प्लॅन. या नाटकाला आम्ही काय यावं? हसण्यासाठी यावं, रडण्यासाठी यावं, एंटरटेनमेंटसाठी यावं, नक्की कशासाठी यावं? हे सगळे पॅकेज आहे. हे इट्स अ कम्प्लीट पॅकेज आहे. ओके, म्हणजे फॅमिली पॅक मनोरंजन आपण त्याला म्हणू. म्हणजे 5वी-6वीतल्या मुलालाही आवडेल आणि वयस्कर आजोबांनाही आवडेल. मधल्या अख्ख्या जनरेशनला आवडेल असा विषय. मी माझा आहे म्हणून म्हणत नाही, कारण मी गेले कित्येक वर्ष मी जेव्हा नाटकातून वगैरे काम करत असताना किंवा आजूबाजूंची नाटकं बघत असताना मला असं एवढंच वाटतं हे युथफुल नाटक आहे. नाही, माझं असं म्हणणं की सर्वांना आवडणारं नाटक आहे. शोले आजही बघावं असं वाटतो. बरोबर, शोले आजही बघावं असं वाटतं. याचं कारण माझ्या मुलाला बघावं असं वाटतो. मी तर सोडा, माझ्या मुलालाही बघावं असं वाटतं. तर मला असं वाटतं ह्या त्या फिल्म मेकरचं यश आहे. आपल्या हातून पण अशी काहीतरी कलाकृती व्हायला पाहिजे, सर्व एज ग्रुपच्या लोकांना आवडली पाहिजे. तसाच सिनेमा, तसंच नाटक आपण त्या लेवलचं करायला हवं. आणि माझ्या माहितीप्रमाणे वाक काय प्लॅन या नाटकामध्ये माझ्या लोकांना हसवण्याची ताकद आहे, लोकांना रिझवण्याची ताकद आहे आणि लोकांना विचार देऊन जाण्याचीही ताकद आहे, अंतर्मुख करायला लावणारी ताकद आहे. एक मोठी शक्ती आहे. आणि म्हणून मला हे नाटक माझं अत्यंत जवळचं नाटक वाटतं. याच्यानंतर माझे खूप आयुष्यात मोठे मोठे प्लॅन आहेत, ते मी आता सांगेनच तुम्हाला. नक्की नक्की. किती प्रयोग झाले नाटकाचे आत्तापर्यंत? आत्तापर्यंत या नाटकाचे 15-16 प्रयोग झाले. बेस्ट अभिक्रिया काय आली आत्तापर्यंत? आत्ता सांगतो, मी पुण्यात एक प्रयोग केला होता बालगंधर्वला. याच्या मागे एकदा आलो होतो, 25-24 तारखेला आम्ही केला होता. त्यावेळेला एक माणूस आला होता अमरावतीवरून. नुकतीच त्याने दुपारी सर्जरी केली होती. बरं. इथे 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 आणि येऊन मला त्याने शर्ट वर करून दाखवलं. बरं. तो म्हणाला की सर, नाटक संपल्यानंतरची प्रतिक्रिया, सर मला म्हणाला मी जास्त फार तर अर्धा तास बसू शकत होतो, डॉक्टर म्हणाले. मी 2-2.25 तास तुमचं नाटक बघितलं, मी खूप खुश आहे. वा. मला असं वाटतं त्याचा तो आजार, त्याचं जे झालेलं ऑपरेशन, लिटरली पट्ट्या बिट्ट्या ताज्या होत्या, ताज्या कोऱ्या करकरीत, व्हाईट म्हणजे सुपर व्हाईट. म्हटलं मी त्याच्याकडे बघतच बसलो हे सगळं बघून. मी घरच्यांनाही म्हणालो काय नाही हो, खरं सांगतो ते तेवढं दुःख विसरले. आणि खूप सेन्सिटिव्ह विषय आहे तुमचा, आणि हे करत असताना तुम्ही विनोद करता, तोही आमच्या पचनी पडतो. ही मला वाटतं सगळ्यात जमेची गोष्ट आहे. नाशिकच्या प्रयोगाला एक हँडिकॅप माणूस आला तर माझ्या प्रेमापोटी, पण आला आणि नाटकाच्या प्रेमात पडला तो. वा.
येऊन बसून राहिला होता. मी त्यांच्याजवळ गेलो. जाताना ते त्यांची एक प्रकारची वेगळी 2 व्हीलर असते, त्याच्यावरून ते चालले होते तिथे. खास माझ्यासाठी थांबले होते ते. मी भेटलो त्यांना, म्हणालो मी तुमचे खूप सिनेमे वगैरे पाहिले, अभिनय पाहिले, पण हे नाटकमध्ये तुमच्याबरोबर इतर सगळ्या टीमचं मला काम खूप आवडलं, मला अख्खं नाटक खूप आवडलं. मला असं वाटतं ना, कोणी ना कोणा एकाच्याच प्रेमात पडू नये, कलाकृतीच्या प्रेमात पडायला पाहिजे. आणि ते तसं मला प्रेम ज्या ज्या ठिकाणी दिसतं वगैरे. म्हणून मी आता ना ह्या नाटकाचे प्रयोग आहे ना, बरेच लोक चॅरिटी शोसाठी माझ्याकडे मागत असतात वगैरे, नाटक करायचं वगैरे. मी त्यांच्यासाठी हे आपण म्हणतो आपण त्याला त्यांच्या बजेटमध्ये थोडंसं कमी दरात आपण देऊन त्यांना ते काय याच्यावर काय ना, शेवटी सामाजिक कार्यातून काहीतरी विधायक कार्य आपल्याकडून होत असेल, मनोरंजनातून समाजात काहीतरी, तर माझ्या कलाकृतीचा अर्थ आहे. माझी गलतीचं मिस्टेक नाटकाचं तुम्हाला सांगतो एक. मी आता माझं कौतुक करत नाही वगैरे. माझ्या शाळेतल्या मित्रांनी एकदा असंच केलं होतं मला. जे 1ली ते 4थी तिकडे शिकला होता तो माझा मित्र कोकणामध्ये. मला म्हणाले येशील का रे जरा जूनमध्ये आपल्याला शाळांतलं, आम्ही माझे विद्यार्थी मिळून मुलांना काहीतरी देतो. ते त्यांनी काही किट दिलं होतं, ते मी माझ्या हस्ते त्यांना दिलं. आणि दुसऱ्या दिवशी पेपरला पाहते अभिनेते संजय खापरे यांच्या हस्ते अमुक अमुक वाटव. मला असं आलं मी काय केलंय, ह्यांनी दिले ते ह्यांना मी दिले, मी फक्त प्रेझेंट राहिलो, मी फक्त असं दिलंय. ते पोस्टमनचं काम केलं ना, डिलिव्हरी बॉय. तर त्याला मी म्हटलं की अरे काय करतोयस. मला म्हटलं मला फुल वाटतं काहीतरी मी काहीतरी करावं. तो म्हणून काय करणार तू वगैरे. म्हटलं माझ्या नाटकात आपण चॅरिटी शो ठेवूया ना. तो म्हणाला तुमचं बजेट खूप असेल. म्हटलं मी देतो ना. 1,40,000 नाही आमच्याकडे एवढं. म्हटलं मी 70-80,000 तुला देतो. काय म्हणतो मी दिलं. उरलेले जे वरचे पैसे तुम्हाला जास्त वाटतात ते आमच्याकडून तुम्हाला. आणि त्या नाटकाचा त्यांनी प्रयोग केला आणि हाऊसफुल प्रयोग त्यांनी घडवून आणला त्या सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांनी. आणि त्यातल्या 1,48,000 सगळा खर्च वगळता, आमच्या नाटकाला पैसे देऊन सगळा खर्च वगळता जवळजवळ 1,48,000 जमा झाले. अरे त्यातल्या 70,000मध्ये त्यांनी विहीर खणली. नाही सर तुम्हाला सांगतो एवढं तिकडे गेल्याने डोळ्यात पाणी आलं माझ्या. 70,000ची त्यांनी विहीर खणली आणि 32 वर्षांना शाळेला पाणी मिळालं. ग्रेट सर. मला सांगा याच्यापेक्षा काय आणखी पाहिजे. कलाकाराच्या कलाकृतीचा मान सन्मानही झाला आणि त्यातून एक विधायक काम घडलं. हो. दुसऱ्या दिवशी मी महिन्यात जाताना मी असं अभिमानाने असे छातीत असं ऊर भरून आला. तर मला बायकोला म्हटलं हे आपलं आपण केलं आहे. खूप काय बोलावं मला सुचत नव्हतं. आणि मला त्या मुलांना मी त्यावेळेला म्हणालो होतो दरवर्षी करू रे, माझं नवं करून दरवर्षी नाटक येईल, आपण हे करू, शाळेतल्या मुलांसाठी आणखी काहीतरी वेगळ्या गोष्टी करू. पण समाव त्यांच्यातले काही आपापसातले काही होऊ शकलं नाही, वर्क झालं नाही. पण अजून कुठल्या मंडळींना काय असं काही विधायक कार्य करावं असं वाटत असेल तर त्या कार्यामध्ये आमच्या या कलेला प्लीज इन करा. आम्हाला कुठेतरी आमच्या आयुष्यात आम्हाला पुण्य केलेलं आम्हाला काहीतरी समाधान मिळू दे आमच्या कलेच्या मार्फत. पैसा कमवायचाच आहे, कोणाला नाही कमवायचं आहे. पुन्हा मी मगाशी म्हणाल होतो वडापाव खाल्लं तरी पोट भरतं. राईट. मला आता बर्गरशिवाय माझं चालतच नाही, मला त्याशिवाय जमत नाही, मला पिझ्झाच लागतो असं वगैरे काही नाही, काही नाही. प्रेक्षकांनी ही गोष्ट निश्चित लक्षात घ्या की आत्ता सरांचा जो काय प्लॅन आहे किंवा अजून काही सरांना जर नक्की तुम्हाला कुठे चॅरिटीसाठी काही नाटक करायची इच्छा असेल तर त्यांनी ओपनली ऑफर दिली आहे. तर डेफिनेटली याचा विचार करा. त्यातनं काही कॉन्ट्रीब्यूट झालं तर त्यांनाही आनंद आहे आणि त्यांच्या कलाकृतीचा मान सन्मान होईल, हे पण छानच आहे. या नाटकातलं तुम्हाला आवडलेला प्रसंग? या नाटकातला ज्या वेळेला आमची बहीण घरामध्ये येते, अचानक आमच्या हातून हे सगळं घडतं. 2 भावांच्या हातून. भावाला माहिती नाही आम्ही काय वेगळा प्लॅन केला आहे. मी आणि नवरा बायको मी याच्यामध्ये मोठा मुलगा आहे विक्रम सगळे, जो बावळट आहे, आणि तिची बायको डॉमिनेटिंग आहे, ज्या दीपाली चौगुलेचं त्या रोल करतायत, सुमन विक्रम सगळेचा रोल. आणि माझा लहान भाऊ आहे आणि माझी बायको प्रेग्नंट आहे. बरं. आणि बायकोची इच्छा आहे की माझ्या मुलाने या चाळीमध्ये जन्म घेऊ नये. बरं. म्हणून हे घर विका. आणि माझ्या लहान भावाचं बाहेर कुठेतरी अफेअर आहे. त्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडला सांगितलं मी 2 BHKच्या फ्लॅटमध्ये राहतो. बरं. राहतेच आहे. प्रत्येक वेळेला ती मागे लागली, अरे मला घरी घेऊन नाही, इंटेरियरचं काम चालू आहे, आता जरा ते करतोय, आता बेडरूमचं आपलं काम चालू आहे, हे असं प्रत्येक वेळेला टाळत असतो. शेवटी त्याला असं इरिटेट होऊन म्हणतो ना कधीतरी तिला उत्तर द्यावं लागेल, म्हणून तो बापाकडे दोघंही तगादा लावतात की हे विकूया, हे विका, हे करा, काही करा. आणि बापाला कळतं हे फोर्सफुली करायला लावतात. बाप फक्त पितो हे माहिती आहे, पण त्याही पलीकडे बाप आहे, तो 24 तास पित नाही. एक्झॅक्टली. त्यांनी काहीतरी विचार केला. आणि मग अशा वेळेला ती मुलं
बाप नाही विकत जा असं म्हटल्यानंतर जे सेपरेटली प्लॅन होतात ह्याचा प्लॅन त्याला माहिती नाही, त्याचा प्लॅन याला माहिती नाही, आणि अशा वेळेला ते जे काही करतात आणि त्याच्यानंतर बापाची डेड बॉडी आहे. बापरे. आणि मग डेड बॉडी आहे आणि मग ही मुलं ज्यावेळेला येतात, हा ह्याच्यापासून लपवते मी नाही काय केले, आम्ही नाही केले, आणि त्याला माहिती नाही आम्ही काय केले. आणि हे सुरू असताना मेला आहे मी नाही असं ठरत नाही कोण दोघांच्या याच्याकडून. आणि त्या क्षणाला बहीण येते, ती 2 दिवसाची मेडिकल कॅम्पला गेली, जी खरं तर उद्या येणार आहे, ती आजच येते. म्हणजे आजच्या आज बहीण नसताना आपण बॉडी जाळून मोकळं होऊया आणि प्रॉपर्टी आपल्याला मिळेल. आणि बहीण नर्सच्या लक्षात येतं बाप हालत नाही, आणि बोटात अंगठी नाही, दागिने नाहीत. नानांचा खून झालाय बहुतेक, पोस्टमॉर्टम करायला नेलं पाहिजे, आणि आम्ही दोघंही पोस्टमॉर्टम करायला नेत नाही. आणि नंतर जी काही सेटलमेंट होती, ही सगळी तारांबळ आहे ना. म्हणजे आपल्यासारख्या आयुष्यात, आपल्यासारख्या माणसांच्या आयुष्यात जर असा प्रसंग आला तर काय होईल. कमी अधिक प्रमाणात प्रत्येक माणूस स्वार्थी आणि स्वतःचाच विचार करणारा झालाय. ते स्वार्थावर भाष्य करणारं हे आमचं नाटक आहे सर. वा. पण त्या स्वार्थाबरोबर करत असताना आईवडिलांचा विचार आणि नाटकात आम्ही पेरलेले विनोद हे कुठेही, म्हणजे विनोद नजरअंदाज होत नाही आणि आईवडिलांचे विचारही नजरअंदाज होत नाही. तितक्याच ताकदीनं लोक आहेत. ताडीवरची कसरत आहे. हे जर नाटक झालं तर दिग्दर्शक म्हणून तुम्ही कुठच्या कुठे झाला. आणि मग ते सगळं घडत असताना, हे सेटलमेंट सगळे होत असताना अचानक घरात जो इन्स्पेक्टर शिरतो, आणि तो का आलाय इथे इंटरव्हल घडतो. ही खरी गंमत आहे. म्हणजे उत्सुकता ताणून धरणारा विषय. नाटकाची टॅगलाईनच हीच आहे ना, एक सस्पेन्सफुल कॉमेडी नाटक. ओके. सस्पेन्स आहे, सगळं झालं त्याच्यात, कॉमेडी पण आहे, सस्पेन्स पण आहे, सगळं झालं. म्हणजे खरं तर हा सिनेमाचा विषय आहे. ह्याच्यावर पण मी पुढे भविष्यात कधीतरी सिनेमा डिरेक्ट जेव्हा आता करणार आहे त्यावेळेला मी याच्याकडे येणारच आहे. या गोष्टीवर पण मी सिनेमा डेफिनेटली करेन. बरं. आणि आता एक करतोय जरा, माझे प्लॅन चाललाय. एक शून्यम नावाचा सब्जेक्ट, हॉरर सस्पेन्स थ्रिलर विषय आहे माझ्याकडे. शून्यम. आता शून्यम का, तर एखाद्या वास्तूमध्ये असलेले दोष. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आपण कॅल्क्युलेटरवर हिशोब करतो आणि पुन्हा 0वर आणून ठेवतो. म्हणजे काय करतो, क्लीन, आता झाला हिशोब. बरोबर. ते 0वर आणून ठेवणं, शून्यातूनच सगळं घडत असतं, परत शून्य होतं. शून्यावर तो विषय. आता काही नवीन प्रोजेक्ट करताय, काय काय चालू? नवीन आता नवीन माझं एक नाटक येते. मी पुन्हा तेच म्हणतो, सामाजिक विषय. मला जुनी नाटकं आवडतात, पण मला असं वाटतं नाविन्याची आपण कास धरली पण पाहिजे. तर माझं नवीन नाटक येते पुन्हा नव्याने नावाचं. आजकाल नवीन पिढीमध्ये डिवोर्सचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्याच्यावर भाष्य करणारं एक डिवोर्सवरची लव्ह स्टोरी आहे. वा. वेगळा विषय आहे आणि खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आपण आता संपल्यानंतर त्याच्यावर सविस्तर बोलूया सर. खूप म्हणजे म्हणून ना, आपण सिनेमाविषयी मगाशी जे बोलत होतो, एक 8-9 सब्जेक्ट आपल्याकडे रेडी आहेत. त्याच्यावर मला तो सिनेमा करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर द्विपात्री गाण्यांचा कार्यक्रम करायचा आहे. माझ्या नाटकामध्ये काम करत असलेली सुमन सगळेचा रोल करत असलेली दीपाली चौगुले मॅडम. आम्ही कलर्स मराठीची मालिका करत होतो. त्याच्यामध्ये मी साहेबराव पाटील डॉमिनेटिंग कॅरेक्टर हजबंड, आणि ती सोशिक बायको सावित्री तिने केली. या नाटकात उलट आहे. या नाटकात ती डॉमिनेटिंग आणि मी बावलट आहे. त्यामुळे तो वाचपा तिला इथे काढता आला. पण याच्या व्यतिरिक्त तिचं मला एक दुसरा गुण आहे. आमच्याकडे कॉमन फॅक्टर खूप आहेत. तिचंही ड्रॉइंग चांगलं, माझंही ड्रॉइंग चांगलं, मलाही गाण्याची आवड, ती उत्तम गाते. बरं. आणि मग असं विचारायचं का तुझी पात्री असा काहीतरी कार्यक्रम करावा की ज्यामध्ये चांगलं उत्तम विनोदी कथानक आहे, अभिनय आहे, आणि त्यामध्ये आम्ही लाईव्ह गाणार आहोत. वा. छान अशा गाण्याच्या चाली असेल त्या उगवतं. मग नुसतं गायचं म्हणून गायचं नाही, त्याने ती गोष्ट पुढे सरकत जाईल. असं एक द्विपात्री आम्हाला करायचं आहे. छान कन्सेप्ट आहे. हां. ते संदीप खरे आणि सलील सरांनी त्यांचा बैठा कार्यक्रम आहे सर. आम्ही करणार तो लेपल माईक लावून इनॅक्ट करणार. एका जोड्याची अशा जोड्याची गोष्ट आहे ज्यांचं लग्नाचं वय सरलेलं आहे आणि आता त्यांना लग्न करायचं आहे. ते का करायचं आहे त्याची ही गोष्ट आहे. फंटास्टिक. नाविन्यपूर्ण कल्पना. हां, म्हणजे 40ला मी 40-42चा माणूस, 45चा माणूस, आणि ती 37-38-39 वर्षाची 40च्या मोठ्यावर झालेली ती. आत्ता ह्या लोकांना लग्न करायचं आहे.
बरं हे एकमेकांच्या परिचयाचे नाही आहेत, पण कधीतरी कॉन्टॅक्ट आला होता आणि त्या रागाच्या भरात तिला आता ह्याच्याशी लग्न करायचं, याला बटणीवर आणतो की नाही बघा. अरे बापरे. अशा पद्धतीने आली ती गोष्ट आहे, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याच्यावर अजून विस्तृत आम्ही पुढे कथानक रचतोय, पण लोकांसाठी ही पर्वणी असेल. आणि 2 पात्री कार्यक्रम म्हटल्यानंतर काय, ज्याला रंगमंचाची अट नाही असा तो असणार आहे, त्यामुळे तो ह्या जागेतही होण्यासारखा आहे अशा पद्धतीने. बरं, तुम्ही एक ॲक्टर म्हणून सुरुवात केली आहे, आता आम्ही तुम्हाला दिग्दर्शक म्हणून पण पाहतोय. आम्ही भविष्यात काय एक्सपेक्ट करायचं, तुम्हाला ॲक्टर म्हणून पाहणार, आम्ही दिग्दर्शक म्हणून पाहणार, काही लेखक म्हणून? नाही, लेखक बघा, ॲक्टर म्हणून माझ्यातली जी काही खुमखुमी आहे, काही करावंसं वाटतंय, ते कधी बंद नाही होणार. बरं. जसं माझ्या नाटकात मी काम करत होतो, मला साजिसचं काम करतो. मी मोठ्या मुलाचा रोल का केला, कारण मी त्या वयाचा वाटेन. मी मला खरं तर ते माझ्या लहान भावाचा रोल केला, आपण नाही वाटत ना आपण. बरं. किंवा लोकांनी ॲक्सेप्ट करायला जड जाईल होते. आता डोंट वरी हो जाएगा सारख्या नाटकामध्ये आम्ही हे असाच रोल केला, जो 45+ आहे आणि हिरोईन 27 वर्षाची आहे. तिने अजून लग्न का नाही केलं, आणि मी आजवर 45 झाली तरी मी काय लग्न केलं, याची उत्तर त्याच्यात पुढे पुढे उलगडत जातात. पण ते पटायला पाहिजे, हा अरे वयस्कर आहे रे, हे कशी जोडी होऊ शकत नाही. पण नंतर ते ॲक्सेप्ट एकमेकांना करतात, ते काय सर्कमस्टन्सेसमध्ये करतात, आणि ते लोकांना पटतं, यार हा रे यार हा प्रॉब्लेम होता, ओके. तेव्हा ते मला असं वाटतं ना, प्रत्येक गोष्टीला जर टप्प्याटप्प्यावर जर धक्का, हो अरे हे आहे, अरे हो धक्का नाही मिळाला तर मजा नाही येणार. क्युरियोसिटी वाढली पाहिजे. राईट. तरी तुम्हाला गोष्ट पुढे बघत राहावीशी वाटेल. लोकांनी इंटरव्हल नंतर माझं नाटक का बघावं, त्या इंटरव्हलला असं काहीतरी जबरदस्त घडायला हवं की क्युरियोसिटी तर बाहेर गेलंच नाही, लगेच वडापाव घेऊन चला खावे चल पटकन सुरू होईल, हे व्हायलाच हवं. मी स्वतःला डिरेक्टर ॲक्टर जरी असलो ना, तरी मी स्वतः एक पहिला प्रेक्षक आहे मी. राईट. आणि प्रेक्षक असाल तरच तुम्ही कलाकार चांगला आपण करू शकणार ना. बरं. आपण कसं विचार, जर सिनेमात आला नसतात तर काय करत असतात? मी बाय प्रोफेशन आर्टिस्ट आहे, डिझायनिंग मी करतो. आज दे धक्का सिनेमाचं पोस्टर वगैरेचे साठी ते लेटरिंग केलं गेलं आहे. 3.5 अंकुश चौधरीच्या झकास नावाचा सिनेमा, त्या दोन्ही सिनेमांचं मी स्टोरी बोर्डिंग केलेली आहे. बरं. पुन्हा त्याचं 3.5चं पण मी डिझाईन पण केलं होतं. त्याच्यानंतर हुप्पा हू या सिनेमाचं पब्लिसिटी डिझाईन केलं. मी 20-25 सिनेमांची पब्लिसिटी डिझाईन्स केलेली आहे. म्हणजे तुम्ही तिकडच्या बाजूला असता जर? हो. नाही, आणि तुम्हाला सांगू, ज्या वेळेला माझ्याकडे काम नव्हतं ना, त्यावेळेला ह्याच कलेने मला आधार दिलेला आहे. ओके. त्यामुळे सेकंड प्लॅन म्हणूयात, प्लॅन बी रेडी असला पाहिजे. आणि मला असं वाटतं हा प्रत्येकाकडे असतो, फक्त आपण स्वतःला चाचपणी करून बघायला हवं. माझ्याकडे काय ह्या खिशात नाही, ह्या खिशात आहे ते असतंच प्रत्येकामध्ये, काय ते काय. व्हेरी नाईस. जरा आपण रॅपिड फायर घेऊयात जरा. येस प्लीज. कारण आहे ना, खूप साऱ्या गप्पा मारण्याची इच्छा नक्कीच आहे आणि छान वाटतं तुमच्याशी बोलताना, पण एक मर्यादा पाळली पाहिजे पॉडकास्टची. रॅपिड फायर राऊंडमध्ये मला तुम्हाला विचारायचं आहे की आवडता अभिनेता अभिनेत्री? ओम भूतकर, मराठीतला. ओके. अभिनेत्री? हा, अभिनेत्री कोण? अभिनेत्री खूप आहे. तो मुळशी पॅटर्न सिनेमा आवडला म्हणून ओम भूतकर? नाही, त्याच्यामध्ये तो भावला. आणि नंतर मी त्याच्या आधीचा पण त्याचा एक बखर वादळाची, त्याच्यामध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाणांचा मला वाटतं टीनेजरचा रोल केला होता, टीनेजर. त्यावेळेस मला तो भावला होता. त्याच्यानंतर मी नाळमध्ये त्याला पाहिलं, अरे हा प्रत्येक कॅरेक्टरमध्ये बारकाईने काम करतो वगैरे. अभिनेत्री खूप आहेत. आता एकच सांगा. काय आता सांगू, रंजना. नाही, रंजना. ओके ओके ओके. मला त्या अभिनेत्रीबरोबर आपलं त्यावेळेला वय नव्हतं, त्यावेळेला आम्ही या क्षेत्रात रांगतही नव्हतो अभिनयात. अशा वेळेला त्याच्यावर ट्रॅजेडी घडली. ट्रॅजेडी झाली. पण खरं नव्हतं, आयुष्यात जर कोणाबरोबर जर काम करायचं स्वप्न असतं तर त्या अभिनेत्रीबरोबर काम करायला मला खूप भावलं असतं. जे आतापर्यंत ऍक्टरने रोल केले त्यापैकी कोणता रोल करायला आवडेल, हिंदी किंवा मराठीमधला? काय कित्येक कलाकारांनी ना असं भारावण्यासारखं एक. अरे बापरे, अरे असं सांगणं फार कठीण आहे काय. पण आता हे सांगणं खरंच कठीण आहे, कारण मी हिरोचं काम कधी, ड्रीम रोल म्हणूयात आपण, की यार हा रोल मी करायला पाहिजे होतं. मला ना अभिनेत्यांमध्ये ना जुन्या कलाकारांमध्ये मला संजीव कुमार, मला वर्सटाईल एक,
त्यांचं सेन्स ऑफ ह्युमर काय होता, त्यांची विनोदाची स्टाईल कशी होती. अंगूर सिनेमामध्ये बघितल्यानंतर लक्षात येतं काय विनोद असतो. म्हणजे त्याला काय गेटअपच घ्यायचं आहे, मिशाच लावायचे आहे, दुसऱ्याला एवढं इथे मस आहे, दुसऱ्याला नाही, असं काही त्यांनी केलेलं नसताना त्या व्यक्तीने, त्या माणसाने जो काय अफलातून अभिनय केला आहे, मला वाटतं अंगूर सिनेमा, मला वाटतं प्रत्येक ज्यांना नट व्हायचं आहे ना त्यांनी तो बघायला हवा. बघायला हवा ना, तुम्हाला तो करायचा होता असं म्हणूयात. आवडता चित्रपट अंगूर म्हणूयात का? आवडता सिनेमा मराठीमध्ये तर खूप आहे, पण सॉरी हिंदीमध्ये मी म्हणेन की मला शोले, ज्याच्यामध्ये ॲक्शन आहे, गाणी आहेत, कॉमेडी आहे, काय नाही आहे ते सिनेमा, असं तो सिनेमा. शोले आवडतो सगळ्यांना, मलाही शोले. शूटिंग दरम्यानचा एखादा मजेशीर क्षण? लोकांना ना लक्षात राहत नाही आपण काय बोलून जातो. म्हणजे येणाऱ्या माणसामध्ये आम्ही लढ म्हणाचं शूटिंग करत होतो आणि तिकडे एक व्यक्ती आम्हाला भेटली आणि सगळे कलाकार आम्ही असंच खुर्च्या मांडून बसलो होतो. अरे नमस्कार संजय खापरे, अरे तुम्ही आमचे फॅन आहात, तुम्ही आमचे फॅन आहात. ते लोकांना कळत नाही. मी म्हटलं आ ते बरं हो, अरे सक्षम कुलकर्णी पण, अरे तुम्ही तर आमच्या नाही तुम्ही तर आमच्या अख्ख्या फॅमिलीचे फॅन आहात. लोकांना कळत नाही काय एक्साइटमेंट मध्ये बोलून जातं, काय बोलून जातं. कसं आहे ना, कलाकार भेटणं म्हणजे तुम्ही देव असता त्यांच्या प्रेक्षकांसाठी. आता तुम्हाला सांगू, अशीच रिएक्शन आहे ना, अशीच रिएक्शन माझ्या मित्राच्या वडिलांनी दिली. ते म्हटलं बाबा कसं वाटलं नाटक? आवडलं? अरे तुझं नाटक बघायलाच नको, म्हणजे बोलायलाच नको, त्यांना म्हणायचं होतं अरे बघायलाच नको, काय नाटक आहे. लोक भावनेच्या भरात काय बोलून जातात कळत नाही. तुमचं गुपित टॅलेंट जे लोकांना माहित नाही? काय माझं गुपित, आता काय गुपित आहे आता माझं? मी चांगला डिरेक्टर आहे सिनेमाचा, सगळ्यांना माहित झालं आता आम्हाला. नाही सिनेमाचा आता मी डिरेक्टर आहे, गुपित आहे ना, ते आता लोकांसमोर यावं असं मला वाटतं. ओके. जर एखादी ऐतिहासिक भूमिका करायची संधी मिळाली तर कोणती निवडा? मला असं वाटतं जी मला सूट होईल ती भूमिका म्हणजे, मी मागे पण 2-3 पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे, मी काकास्पर्श करत होतो ना त्यावेळेला त्या टक्कल केलं होतं आणि मला बघता लक्षात आलं की मी कोणासारखा तरी दिसतोय. आणि एकदा मला असं पुस्तक कुठलं तरी आलं माझ्या हातात, तर संत तुकडोजी महाराजांचं पुस्तक, फोटो बघितला म्हणलं सेम वाटतो मी कोणासारखा तरी वाटतो, मी यांच्यासारखा वाटतो. बरं. आणि मला असं वाटतं ना, मला महेश सरांनी नेहमी सांगायचे की ह्या पण म्हणायला, मेधा मांजरेकर पण म्हणायला, तर तू याला कुठेही जाशील रे, तू असंही वाटतोस आणि तसंही वाटतो, चोरी वाटशील, पोलिसही वाटशील. बरोबर. तर त्यांनी जर आपल्याला असं विविध रूपांमध्ये बघितलं, मग आपण का नाही बघायचं आपल्याला? आणि तुम्ही केलंय पण, तुमच्या भूमिका बऱ्यापैकी वेगवेगळ्या आहेत, म्हणजे मी जे काही पाहिलंय तुम्हाला, तर नक्कीच तुम्ही सगळ्यांमध्ये जाता, पण तुम्हाला तुकडोजी महाराजांची भूमिका करायला आवडेल. ठीक आहे. आवडता डायलॉग तुमचा किंवा दुसऱ्यांचा? अरे साबा, ते एव्हरग्रीन. म्हणजे अमजद खान या अभिनेत्याला सॅल्यूट आहे. म्हणजे ना, ती त्यांनी ज्या माणसाने जी भूमिका केली ना गब्बर सिंगची, शोलेमधलं कुठलंही पात्र घ्यावं, सुरमा भोपाली घ्या, असं नेहमी केलं, अजरामर कॅरेक्टर, प्रत्येक कॅरेक्टर. केष्टो मुखर्जीच्या या वाट्याला डायलॉग्सच नाहीत, पण त्याचं अस्तित्व दिसतं. बरोबर. मला वाटतं ना, आता इव्हन ते रामलालची भूमिका करणारे सत्यन कपूर, तर त्यांनी केलेलं तो रामलाल इतका कुटुंबाशी एकनिष्ठ असलेला, त्यांच्या घरचा फार पुरापर असं काम करत असल्याच्याकडचा नोकर, किती त्यांनी केलेलं आहे. मला असं वाटतं ना, हे रोल समजणं आहे ना, आणि एका वेळी सिनेमातल्या इतक्या लोकांना समजणं एखाद्या कलाकृतीने, समरस सगळेच त्या रोलमध्ये, मला ना ती फार जमेची गोष्ट वाटते. असं काहीतरी घडायला हवं एकाच ह्याच्यामध्ये सगळे. एक गोष्ट जी आजच्या कलाकारांमध्ये दिसत नाही. आजच्या कलाकारांमध्ये काय दिसत नाही? तर आजच्या कलाकारांमध्ये सगळंच आहे. फक्त माझं असं म्हणणं काय होतं ना, की हे जे आता तुम्हाला मिळत असलेलं काम जे आहे, ते तुमचं ना, तुम्ही करत असलेलं काम आहे ना, ते जर प्रामाणिकपणे जर नीट केलं ना, तरच ते टिकणार आहे, तरच ते पुन्हा तुम्हाला भविष्यात मिळणार आहे. पण नुसतं हे काम तुम्हाला तिथे मिळून नाही जाणार. हे काम करत असताना तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी कसे वागलात यावर तुमची रेंज ठरणार आहे. तुमच्यात प्रतिभा आहे म्हणून तुम्ही इथे आहात, पण तुमच्यात माणूस पण किती शिल्लक आहे याच्यावर तुम्ही पुढे जाणार आहात.
ती रेंज ठरवते. बरोबर. नाटकाची प्रॅक्टिस करताना मजा येते का ॲक्च्युअल नाटकाचं परफॉर्मन्स करताना मजा येते? दोन्ही मजा. हां, दोन्ही. अहो, नाटकात प्रयोग सुरू असताना सुद्धा ॲडिशन सुचतात, तालीम करत असताना सुद्धा सुचतात. असं काय ॲडिशन सांगाल या नाटकात घडलेलं एखाद्या कलाकारांनी केलं किंवा कलाकारांनी केलं? ते एकतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या नानांचा म्हणजे वडिलांचा रोल करणारा एक जण होता. एका प्रयोगामध्ये त्याचं नाव आहे चंद्रकांत सगळे. आमचं नाव विक्रम सगळे, चंद्रकांत नाना सगळे असं म्हणतात. तो बोलता बोलता नमस्कार बापट साहेब, वकील साहेब नमस्कार. त्यांनी त्याचं स्वतःचं नाव घेतलं. हॅलो, मी किरण शिंदे बोलतोय. आणि दुसऱ्या क्षणात त्याला कळलं की आपण माती खाल्ली आहे. आणि आम्ही दोघं जण मुलं असतात, आम्ही त्यांच्याकडे बोलतो, अरे वकिलांना फोन केला नानांनी, नानांना बोलतोय मी किरण शिंदे बोलतोय असं म्हणून आम्ही तोंडावर हात ठेवला आणि एकमेकांना हसायला लागलो. आता पुढे नाटक कसं काय जरा कळा. नानांनी स्वतः आता गॅझेटमध्ये बदल करून घेतला स्वतःच्या नावाला. असं झालं. दिग्दर्शनाला सांगितलं, रायटरला सांगितलं. हो. आणि त्याने आमच्याकडे बरोबर बघितलं नाही, कारण डिरेक्टर मी ना, माझ्याकडे बघितलं नाही. झाली चूक आता माझी. त्यांनी तिथे त्याला टाकले. आता जाऊ द्या, जे आहे ते नाटक पुढे जाईल वगैरे. पण असं यदाकदाचित त्या नाटकाच्या दरम्यान खूप अशा गोष्टी घडल्या. तुम्हाला सांगतो, आमच्यात ह्या नाटकात पण आहे तो नट केदार शिरसेकर. धोतर बितर घातलेला असं करकसून बांधलेला भीम त्यांनी केला होता. आणि कोकणामध्ये कसं होतं, शेणाने सारवलेलं स्टेज असतं ना, ते आपल्या सुकल्यानंतर ते तसू उडतात ना वाऱ्याने वगैरे. आणि त्या धोतराच्या गोळामुळे त्याची हाशी धूळशी उडायची. आणि ते उडता उडता ती नाकात गेली ज्या, आणि शिंकला जोरात असं करून, आणि नाडी ताटकन तुटली. धोतर खाली यायच्या इथपर्यंत आलं आणि असं पकडून अख्खं नाटक केलं. गदा, आणि गदा ही सोडायची नाही. असं सगळा त्याने प्रयोग केला. म्हणजे ह्या सगळ्या प्रयोगादरम्यान घडलेल्या गोष्टी आहेत ना, खूप इंटरेस्टिंग. अहो, मी एक तर त्यामध्ये धृतराष्ट्र केला होता. दीनानाथ मंगेशकरचा तो प्रयोग होता मुंबईमध्ये. ज्या प्रयोगाला वंदना गुप्ते, त्यांची बहीण भारती आचरेकर वगैरे आले, विजय तेंडुलकर आले होते. मी आंधळा, आणि माझ्या धोतरावर पाय पडला, नाडी तुटून धोतर खाली. नशीब माझा टॉप जो होता तो एवढा होता थाईजपर्यंत. मी जवळजवळ धर्मवीरमधला धर्मेंद्र होतो. एवढ्याच याच्यावर मी असा अख्खा उभा. बरं, मी असं बघून पण असं उचलू शकत नाही, कारण मी आंधळा. त्यामुळे इतका लाफ्टर वगैरे यायला लागला. आणि मी तशात, आणि झटकन 2 मिनिटात काळोख होतो, आणि ब्लॅकआउटवरून मी आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर त्या काळोखामध्ये मी कसं बसं चढवलं ते धोतरवरती आणि घाट मारले. तुम्ही धोतराला इथे एक बेल्ट असतो आणि मागे एक बेल्ट असतो. बरोबर. ते दोन्ही बेल्ट ह्या बाजूला आले साईडला. नाही, पण ते नाटकच असं होतं की ते सगळं नाटकाचा भाग आहे असं पण वाटत होतं, आणि वाटलं असेल. आणि धोतर मी एवढं वर चढवलं का, तर पडू नये म्हणून. म्हणजे खालपर्यंत धोतर इथपर्यंत आहे, ते जवळजवळ माझ्या गुडघ्यापर्यंत आलं. मी शेतकरी जवळजवळ वाटवतो. पण काय ती धमाल असते ना काय. त्या नाटकावर कॉन्ट्रोवर्सी पण खूप झाल्या आणि सगळं झालं. पण त्या नाटकाने खऱ्या अर्थानं आम्हाला नट म्हणून आम्हाला काहीतरी दिलं. शेवटचा प्रश्न, नवीन जी लोक इंडस्ट्रीत येऊ इच्छितात, ॲक्टर बनवू इच्छितात, दिग्दर्शक बनवू इच्छितात, त्यांना काय संदेश द्याल? खरं तर मी एवढा संदेश देण्यात पण मोठा नाही आहे. पण मला असं वाटतं ना की ना, आता ना खरं सांगतो मी, फिल्म मेकर काय, नाटक करणारे काय, इस्पेशली फिल्म मेकरसाठी सांगतो, आज आहे ना सिनेमा ना आपला इथे आला आहे मोबाईलवर. थिएटरपर्यंत यायला हवा प्रेक्षक. कारण काय, थिएटरमध्ये जरी रिलीज झाला सिनेमा तरी 2 महिने 3 महिने थिएटरला चालेल. आज तेवढीच एक 50 आठवडे 100 आठवडे हे आपल्या आता नशिबात नाही, तर तेवढेच राहिलेत. त्याच्यानंतर तो सिनेमा येतो OTTवर, आणि OTTवर आल्यानंतर तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. जगभरातल्या सिनेमांबरोबर तुमची तुलना होते. बरोबर. त्यामुळे सिनेमा आत्ता इथल्या प्रेक्षकांना त्यांचं मनोरंजन करण्याबरोबर तुम्हाला ना जगभरातल्या प्रेक्षकांचं तुम्हाला मनोरंजन करायचं आहे. राईट. आज मी कांतारा बघतो ना, भाषा समजत नसली तरी बरोबर डब करून बघतो. जर तुमचा सिनेमा डब करून जर बघायला हवा, तर तिथल्या त्या सिनेमातली गोष्ट, त्यातलं सादरीकरण, त्यातलं टेकिंग त्या लेवलचं व्हायला पाहिजे. हे झालं आपल्या भाषेतलं, आपल्या भारतातल्या आणखी एका कानडी भाषेतलं झालं. बाकी जगभरात स्पॅनिश, विनिश, इस्रायली, हिब्रू भाषेतले काही सिनेमे आहेत, टर्की फिल्म मी कशा पाहिल्यात, ह्या लेवलचं आपण कधी जाणार? हे खरं सांगतो, आयुष्य जर लॉकडाऊन आलं असतं तर मला माझा आरसा बघायला मिळालाच नसता. मला माझं, अरे बापरे मी इथेच आहे अजून, आम्ही इथेच आहोत अजून, हे बघायला मिळालं नसतं. तर लॉकडाऊनने आपलं नुकसान केलं आहे, पण मला असं वाटतं ना, बरंच काही रिअलायझेशन पण खूप सारं दिलं त्याने. ते फार महत्त्वाचं आहे.
मी एका वाईटातून एक चांगली गोष्ट घडते ना ती ही घडली आहे माझ्या बाबतीत. अर्थात हे सगळ्यांच्याच बाबतीत घडली असेल. आता आपल्यासमोर फार मोठी जबाबदारी आहे फिल्म मेकरसाठी. तुम्हाला त्या लेवलचा सिनेमा करायला लागेल, म्हणजे खर्चिक नव्हे, क्वालिटी किंवा त्याची स्टोरी किंवा त्याची सांगण्याची पद्धत. कसं आहे ना सर, हा कॅमेरा इथे ठेवायला पैसे नाही लागत, बरोबर, त्याला लागतं डोकं. राईट. हा अँगल आपण असं लावूया, ह्याला डोकंच लागतं, पैसे नाही लागत. बरोबर. तर हे जेव्हा कळेल ना, तरुण पिढीने हे सगळं शिकावं, त्यात ताकदीचं व्हावं आणि मगच इकडे यावं. इन शॉर्ट, हा म्हणजे मला असं वाटतं ना, वाचन सगळं आहे. ऑब्झर्व करा लोकांना, खूप ऑब्झर्वेशन करणं फार गरजेचं आहे. कथा वाचण्याबरोबरीला आहे ना, माणसं वाचायला शिकलो पाहिजे आपण. माणसांकडून पण खूप शिकण्यासारखं आहे. माझं वाचन फार कमी आहे, मी बघतो जास्त. बघण्यातून मी खूप शिकत आलो आहे. त्यामुळे ना वाचन कमी आहे, पण वाचन वाईट नाही आहे. आणि कुठलीही गोष्ट करत असताना मला असं वाटतं ना, पहिलं ना चेक करा, आपले घरचेच कौतुक करतात का खरोखर आपल्याला येते. कारण ह्या क्षेत्रात ढकलणारी पालकही खूप आहेत. पहिलं बघा, अरे यांच्यापेक्षा माझी पोरगी काय वाईट दिसते, मग हिला घ्या ना माझ्या पोरीला. असं नसतं. दिसण्याचा काही संबंधच नाही. तिला काय येतं हे फार महत्त्वाचं. आणि आपल्याकडे हे येतंय की नाही येतंय हे बघतच नाही. आणि माझं असं म्हणणं आहे ना, पहिलं एखादा पदार्थ तुम्हाला येत असेल ना, पहिला घरी ट्राय आउट करून बघा, घरच्यांना खायला घाला, तुम्हाला येते की नाही. लगेचच हॉटेल ओपन नका करू. एक्झॅक्टली. मी खूप सारे प्रोड्युसर बघितलेत, माझ्या मुलाला लॉन्च करायचं, माझ्या मुलीला त्याला येतंय नाही येते. मी अशा लोकांना जर सांगेन काय होतं, त्यापेक्षा हे मुलाचं लग्न करा आणि त्याची व्हिडिओ कॅसेट करा आणि तुम्ही सगळे नातेवाईक बघत बसा. कारण ते तुम्हालाच बघायला लागलं, बाकी कोणी बघायला. आणि आता तर उलट खूपच स्कोप आहे, प्री वेडिंग वगैरे असतं. त्यामुळे तुम्हाला तसंच फिल्मी वगैरे शूट करून आपल्या पोराला अरे मस्त दिसतो, छान दिसतो, ह्याचं कौतुक आपल्या घरच्यांबरोबरच करा. लोकांच्या माथी मारू नका. आणि कसं आहे शेवटी ना, बघा, ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे ना ते तरणार. राईट. ज्यांच्यामध्ये नाही आहे ते नाही करणार. पण एवढं पटकन एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे बडे पैमाने पे करणे से अच्छा आहे ना छोटा कुछ करवा. राईट. आणि रंगभूमी हे सगळं मस्त आहे की जिथे तुम्हाला स्वतःला ट्राय आउट करून बघता येतं. तिथून सुरुवात केली पाहिजे. हो. अनु कपूर एका आमच्या महाराष्ट्र श्री लोकधारा यांच्या एका केदार शिंदे वगैरे यांच्या एकांकिकेच्या महोत्सवाला ते आले होते. तेव्हा त्यांनी एक मस्त वाक्य म्हटलं होतं कि टीवी पे देखो तो आपको आदमी छोटा दिखाई देता है, बड़ी स्क्रीन पे सिनेमा घरों में जाओ तो आपको आदमी बड़ा दिखाई देता है, लेकिन रंगमंच ऐसा है जहाँ पे आदमी आदमी दिखाई देता है. सही. ते वाक्य मला इतकं भावलं ना की इथे जर आपण स्वतःला जर बघितलं ना तर आपण टिकू शकतो पुढे. इथे जर काही घडत नाही तर पुढे काही नाही होणार. पण असंही नसतं. काही लोक सिनेमांसाठी घडलेले असतात, काही लोक नाटकांसाठी घडलेले असतात. असंही आहे, नाही असं नाही. पण इथे आपल्याला ट्रायआउट करून बघता येतं की मी कुठल्या प्रकृतीचा कलाकार आहे. याच्या इथे नाही होतो वर्क होतं सिनेमांमध्ये. असं होऊ शकतं. चेक करायला लागेल कोणतं सूट करतंय किंवा कुठं मला स्वीकारलं जातंय. सो सर, तुम्ही इथं आलात, खूप साऱ्या मनमुराद गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. पण प्रेक्षकांना जाण्या अगोदर मी नक्की विनंती करेल की मित्रांनो, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला, तुम्ही नक्कीच वा काय प्लॅन नावाचं नाटक बघून या आणि सरांनी जे काही सांगितलं आहे त्याच्याबद्दल खाली कमेंट नक्की करा की खरोखर ते नाटक बघायला पाहिजे का. आम्ही पण जाऊन, मी तर जाणारच आहे, पण सगळ्यांना तुम्ही रेकमेंड करू शकता का असं ते नाटक आहे का. मला तर असं वाटतं सरांशी जे काही ऑन कॅमेरा किंवा ऑफ कॅमेरा ज्या गप्पा मारल्या त्याच्यातून सरांची तन्मयता किंवा मनापासून त्यांना वाटतंय की हे नाटक लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तर मला वाटतं खरंच काहीतरी त्या नाटकात दडलेलं आहे. त्यामुळे तो त्यांचा प्रयत्न आपण समजून घ्यात आणि प्रत्येकाने थिएटरवरती जाऊन आपण हे नाटक बघूयात. या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन दाबा. अशाच नवीन हिरोंना आपण भेटत राहू. विजेता कॉर्नरकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.